पहिला अटेम्प्ट आम्ही 2006ला केला होता. जे रेल्वेचे बॉम्ब ब्लास्टचं झालेलं, त्याच्यामधनं आम्ही हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश देऊन तिथून ते डेकोरेशन जास्त बूम झालं. तिथून मग नवीन नवीन विषय चालू झाले. मग 2009ला विषय घेतलेला स्लमडॉग नंतरचं वास्तव. आजोबा तर शंकराची पिंड त्यावेळेला त्यांच्या काळात बनवली. वरतून कलशातनं पाणी पडतंय, पण ते पाणी खाली येऊन डॅमेज न व्हायचं आणि आतमध्ये मूर्ती बसते पिंडीच्या, त्याची काळजी कशी घेतली गेली आजोबांनी बाबांनी शिकवलं. मी मित्रांमध्ये खूप राहणारा माणूस आहे. मित्र म्हणजे माझा जीव की प्राण. आता कॉलेजचे मित्र आमचे कुठेच जवळपास नाही. ते रील बघितलं भाईने बोला करणे का तो करणे का, असं काय म्हणजे इंग्लिश मराठी खूप हिंदी की नाही, जनरली तू मराठी माझं बघशील ना लिहिलेलं, तुला काहीच नव्हतं हे काय आहे. पण तू जेव्हा मी त्या ब्रश म्हणजे तो मार्कर हातात घेतो किंवा एखादा टूल हातात घेतो, तेव्हा अक्षर खूप वेगळं बनतं. आता ही माझ्या हातातली जादू आहे का मला देवाची देणगी हे मला नाही माहिती. म्हणजे माझे जवळपास 150 सेलिब्रिटी झाले. 150 मराठी मराठी आणि हिंदी मिक्स करून आणि आता क्रिकेटर मिक्स करून. आम्ही एवढे वर्ष क्रिकेट खेळलो आणि त्या माणसाला मी आज फर्स्ट टाईम बघतोय. 7 मिनटं मिळाली मला त्या माणसासोबत. 7 मिनटं. 7 मिनटामध्ये नाव, कुठून आलास, कुठच्या शाळेत होतास, हे सगळं विचारलं. सर तुमची एक साईन पाहिजे, होई घे, किती वर्ष झाली करतो, सगळं विचारलं. त्या 7 मिनटात मी खूप माझं मोठं आयुष्य जगलो. सचिन सरांना जेव्हा भेटलो तेव्हा तर तो जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मी त्यांना एक्सप्लेन जेव्हा करतो ना, तर ते तिथे गिरवतात. जे शर्मा लेटर आहेत तिथे गिरवतात. आणि मग त्यांना जेव्हा मी ते सांगतो की हा 45 नंबर आहे, तो तुमचा लकी आहे किंवा तुमचा जर्सी नंबर आहे, त्याच्यावरती हा बसलेला गणपती आहे, तर माझ्याकडे बघते आणि हसतात. आणि तेव्हा आता हे बोललं नाही पाहिजे की हे माझं थ्रू झालं की नाही मला माहीत नाही, देवाची पण कृपा असेल. जो आता वर्ल्ड कप आला ना, त्या वर्ल्ड कपच्या अगोदर हे RDला गेलं माझ्याकडून. तेव्हा मी त्यांना एकच म्हटलं मला IPLचं माहीत नाही, पण वर्ल्ड कपसाठी खूप खूप शुभेच्छा. तेव्हा जी स्माईल होती ती $1 मिलियन स्माईल होती. म्हटलं भाई बस, हे खूप आहे माझ्यासाठी. इंटरव्ह्यू दिला, मी घरी वगैरे आलो. मीडियावाले पण, आणि माझं नशीब पण चांगलं, तर मीडियावाले आले लेट. मी घरी आलो, म्हणजे इंटरव्ह्यू पण झाला, तो माझा डेकोरेशन दाखवायचं मीडियाचं ते पण झालं. आता हे देवानेच घडवून आणलं. आणि नंतर सगळं झालं. रात्री आम्ही जेवायला बसलो. तेव्हा आई मला म्हणाली की तुझे सकाळी भांडं होतंच ना बाबांसोबत, तो माणूस इथे 50च्या वरती व्हॉल्यूम करून बसलेला पुढ्यात, कोण? बाबा तुझे. मी लिटरली तेव्हा रडायला लागलो. आत्ता जो एक्झिबिशन झालं माझं, तिथे माझी मुलगी पण, म्हणजे जी मी नावं लिहितो जेव्हा कोणी एखादं येतं, तुमचं नाव सांगा, ते लिहा, ती मुलगी स्वतः माझी बुक घेऊन बसली होती की तुमचं नाव सांगा, मग हे बरोबर आहे का. तो तिची आवड ही स्वतःहून निर्माण झालेली आहे. तिला बघून बघून अशी आवड निर्माण व्हायला लकी, म्हणजे मी स्वतःकडे बोललो की मला लकी आहे की मला ही फॅमिली मला मिळाली. माझी परदेशात गेलेली पहिली कला माझ्या बायकोमुळेच होती. ऑस्ट्रेलियाला जी पहिली कला गेली, तिच्या बाजूची नेबर होती, तिला पाहिजे होती, तर तिने तिथून अक्षय म्हणून एक मुलगा आहे, अक्षय भोसले, त्याने पाठवलेलं स्वित्झर्लंडला. तुम्हाला वाटतं ना की ह्या आर्टमधनं पैसे कमी वाटतात, आत्ता कमी वाटते. एक टाईम असायला ना तुम्ही बोललं की बस कर आता, पण ते बोलायची वेळ आणून देणार पण नाही, कारण मला हे स्टॉप नाही करायचं आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही कला जपायचा पूर्णपणे प्रयत्न करणार. नमस्कार. नमस्कार दादा. अभिषेक सर, कसे आहेत तुम्ही? आम्ही ठीक, मस्त मजेत. म्हणजे आता काय, म्हणजे काय करायचं ठरवलंय किंवा कसं चाललंय आयुष्य तुमचं? आयुष्य चांगलं चाललं आहे. तर काय गणपतीची तयारी चालू आहे, घरच्या गणपतीची. मग ह्या गणपतीत काय नवीन विचार केला का नाही? नवीन विचार म्हणजे आम्ही दरवर्षी नवीन नवीन विषय घेऊन करतो. खूप आजोबांच्या काळापासून घरात गणपती आहे. पहिले दुसरीकडे होता, सो तो गणपतीनंतर आमच्या घरी आला. आणि आजोबांची पिढी बाबांनी सांभाळली. आता बाबांचा भार थोडासा मी घ्यायचा प्रयत्न करतोय. मग असे घरात किती जण असता तुम्ही? भाऊ आहे, नाही, मी एकुलता एक आहे. मला आई वडील आहेत, माझी वाईफ आहे स्नेहल म्हणून, आणि माझी छोटी मुलगी आहे नभा, त्याला विश्विका पण नाव आहे तिचं, नभा पण आहे. मग डेकोरेशनचं कसं काय करता? डेकोरेशनचं ॲक्च्युली कसं आहे, आता जे पहिले आम्ही करायचो ते जनरल, म्हणजे सब्जेक्ट वाईजच असायचं, पण जनरल असायचं. काही कालांतरानंतर आम्ही आता गिरणगावामध्ये वाढलेलं, लालबाग पळमधला मी आहे स्वतः राहता. सो तिथे आम्ही कसं चलचित्र बघायचो लहानपणी. बाबा घेऊन जायचे मला, हे बघ हे कसं असतं बघून घे. तसं करता करता बाबांनाच सुचलं की आपण घरात करूया हे.
मूविंग नाही करायचं, पण साऊंडवालं ब्लॅकआउटमध्ये कसं दिसेल, त्याचा इम्पॅक्ट कसा पडेल लोकांना, घरात करतायत. सो पहिला अटेम्प्ट आम्ही 2006ला केला होता, जे रेल्वेचे बॉम्ब्लास्टचं झालेलं. त्याच्यामधनं आम्ही हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश देऊन तिथून ते डेकोरेशन जास्त बूम झालं, की अरे असं पण काहीतरी होतं आहे घरात. तिथून मग नवीन नवीन विषय चालू झाले. मग एक 2009ला विषय घेतलेला स्लमडॉग नंतरचं वास्तव. असे बरेच म्हणजे असे क्रुशल विषय पण घेतले, काही नॉर्मल विषय पण घेतले, जे बेसिक होते, ज्याची गरज होती काळाला असं. 2006 मध्ये तुम्ही पहिलं डेकोरेशन केलं असं नाही, म्हणजे हां, 2006 पहिले मध्ये करायचे, पण 2006ला जे मेन जो इम्पॅक्टफुल चालू झाला आमचा चलचित्र प्रकार 2006चा होता. 6चा. मग 6चा असताना तुमचं वय काय असेल साधारण? 11वी 12वी, कारण मी 2004-05चा पासआउट आहे 10वी. 11वी 12वीतला होतो. मग 10वी 11वी मध्ये एवढं चांगलं असं डेकोरेशन करायची आयडिया असं ते सर्व? तो मेन कसा कन्सर्न होता की बाबा हे खूप म्हणजे त्यांचं एक तर लेटर चांगलं आहे, लेटरिंग त्यांच्या लिखाणे, आणि त्यांना डेकोरेशनची आवड ही आजोबांपासून आहे. आजोबा तर शंकराची पिंड त्यावेळेला त्यांच्या काळात बनवलेली. वरतून कलशातनं पाणी पडतंय, पण ते पाणी खाली येऊन डॅमेज न व्हायचं, आणि आतमध्ये मूर्ती बसली पिंडीच्या आत, त्याची काळजी कशी घेतली हे आजोबांनी बाबांना शिकवलं. त्या काळी त्यांनी एक नारळ केलेला, आणि नारळाला त्या काळात सेकंड प्राईज मिळालेलं. सो ते जे परंपरा आहे ती मला सांभाळणं खूप गरजेचं आहे, कारण माझ्या घरची परंपरा मी तोडू नाही शकत. फक्त प्रायजेसच्या बाबतीत नाही, पण तो जो त्याने इम्पॅक्ट एक लेवल सेट केलेली आहे, ती लेवल मला तोडायची नाही. मग फक्त ते डेकोरेशन पुरतीच की फक्त कॉलेजला पण असा आत्ता जो अभिषेक आपण बघतोय हां, आणि कॉलेजचा अभिषेक कॉलेजचा ह्याच्यामध्ये अभिषेक खूप फरक आहे. मग खूप मी मित्रांमध्ये खूप राहणारा माणूस आहे. मित्र म्हणजे माझा जीव की प्राण. आता कॉलेजचे मित्र आमचे कुठेच जवळपास नाही आहेत. ते रील बघितलं भाईने बोला करणे का तो करणे का असं काय? तसं काय नाही, म्हणजे मजा कशी येते की कॉलेजच्या वेळेला आम्ही वेगळेच होतो. चहाच्या टपरीवर बस, एक लेक्चर बस खाली अटेंड कर, चला मित्रांबरोबर नरे पार्कात जा, क्रिकेट खेळ, एवढंच होतं. कॉलेजला सिरियसली कधी घेतलंच नव्हतं आम्ही. मी खूप म्हणजे शिक्षण 10वीच्या नंतर माझं शिक्षण खूप लो झालं. तेवढा शिक्षणामध्ये इंटरेस्ट नाही, कारण माझा क्रिकेटमध्ये वेगळा इंटरेस्ट होता. शाळेतनं मी क्रिकेट खेळत गेलेलो. 4थीला माझं सिलेक्शन झालेलं शाळेमध्ये. म्हणजे क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळत होते हे कुठल्या अकॅडमीसाठी खेळत होते की असं पहिले शालेय जेव्हा शिक्षण चालू होतं शाळेतनं खेळलो 4थी ते 10वी. त्याच्यानंतर कॉलेजला होतो MD कॉलेजला. MD कॉलेजमधनं 2 वर्ष खेळलो. नंतर कॉलेजमधनं चान्स नव्हता मिळत इन टीम खेळायचं बेसिकली. नंतर मग चेतना कॉलेज गेलं. मग चेतना कॉलेजला एकदा 2दा खेळलो. नंतर मग शिक्षणातला इंटरेस्ट हळूहळू नाहीसाच होत चाललेला. क्रिकेटमुळे? क्रिकेटमुळेच म्हणू शकतो आपण. मला क्रिकेटमध्ये म्हणजे खूप होतं माझं, करायचं आहे, कारण आमच्या शाळेतनं बरेचसे क्रिकेटर होते जे पुढे पुढे जात चाललेले. त्यातला एक क्रिकेटर तो IPL खेळून पण झाला, सिद्धार्थ चिटणीस नाव आहे त्याचं. त्यांना आता आम्ही बघतो ना की अरे आपले सिनियर जातात, मग आपण का नाही. तिथून तर सुरुवात झाली. मग आता क्रिकेट नाही खेळत की आता खेळतो, पण टेनिस क्रिकेट वगैरे खेळतो, बॉक्स खेळतो. आपला जे बस काय टर्फ नाही. टर्फ हा प्रकार मला पटत पण नाही. लालबाग परळमध्ये टर्फ नाहीच. टर्फ खेळायला जावं, टर्फच नाही. टर्फ खेळायला जायचं असेल तुला तर तुला वडाळा वगैरे तिकडे जावं लागतं असं. मग पावसाळा आला की आमचं क्रिकेट म्हणजे आम्ही ते पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट, ती जी मजा येते ना त्या मजेसाठी दुसरे टर्फची मजा ती नाहीच. खरी मजा मैदानातलं खेळायची. ओपन ग्राउंड पाहिजे तुम्हाला, मोकळं पाहिजे सगळं. मग जर आता क्रिकेटवरनं जर थोडेसे शिफ्ट झालो आपण एका वेगळ्या ह्याच्याकडे, तर मग प्रेम किंवा असं आयुष्य जे मजा मस्ती करते ते? मजा मस्ती बरीच झाली. म्हणजे काही बाबतीत मी सिरियस होतो, काही वेळेला आता काही गोष्टी आहेत ज्या आपण लाईफला लेसन आपण म्हणतो ना, ते तुझं लेसन होतं, तिकडून तुला काहीतरी शिकायला मिळालं. होत्या तशा काही गोष्टी. मग त्या तिथून मूव ऑन कसं व्हायचं, त्या मूव ऑन होताना तुझ्यासोबत कोण होतं, मित्रांनी कसा सपोर्ट दिला, ते पण आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरलं माझ्या. म्हणजे असा प्रत्येकाचा आधार भेटत खूप मित्रांनी तर खूप आधार दिला. खूप म्हणजे खूप. म्हणजे माझ्या लाईफमधले मित्र हा त्याचे व्हरायटीज खूप आहेत. कॉमेडी मित्र खूप आहेत जे फक्त मजा मस्ती करतात. सिरियसवाले खूप आहेत, अरे हे नाही हेच कर, तिकडे मस्करी जास्त होते तुझी, तू हे नाही तू हे करायचं, तसं नको कर. क्रिकेट फील्डवाले तर बरेच मित्र आहेत. मग असे समजूतदार समजवणारे खूप मित्र ते बऱ्यापैकी तर आहे, म्हणजे आहेत ते सिलेक्टेड आहेत, पण त्यांचं समजावणं म्हणजे पण आहे थोडं वेगळ्या लेवलचं जातं एकदम. ते वेगळ्या टेंजंटवर जातात. पण बरं आहे त्या मित्र असल्यामुळे पाहिजे ना थोडंसं कान पिळणारे पण पाहिजेत की आपल्याला. नेहमी चांगला बोलून मित्र मागे वार करणारा नसलेला तो तसा मागे वार करणारे तर माझ्या आयुष्यात आले आहेत.
हळूहळू आता बघायचं त्यांचं कसं काय होतं. कसं काय होतं. आता आपला मेन विषय जरा आता मेन विषयाकडे वळूया आपण. जेव्हा तुम्ही एखाद्याचं नाव विचार करता, म्हणजे नावाचं गणपती कसा तयार होऊ शकतो हा लोकांनी तर विचारच नसेल केला. बरोबर. आणि जर एका नावापासून गणपती तयार करायचा झाला, म्हणजे आपले बाप्पा तयार करायचे झाले, जर बाप्पांना तयार करायचं झालं तर पहिले डोक्यामध्ये काय विचार ठेवता की ह्या नावाचं मी कसं, म्हणजे कुठला कांडी फिरवल्यावर सोंड बनू शकते, डोळे बनू शकतात, त्याच्यानंतर खालचं बॉडीचं हे बनू स्ट्रक्चर शकतं. असतं ते. मग ते कसं काय? कसं असतं की एखादा लेटर, आता तुझं अभिषेक नाव आहे तर अभिषेकामध्ये 4 लेटर्स आहेत. तो 4 लेटरमध्ये मला कुठे काय बसवायचं हे मला इन्स्टंट सुचत जातं. तुझी जी ग्रास्पिंग पॉवर आहे किंवा तुझं ऑब्झर्वेशन आहे गणपतीच्या बाबतीतलं, त्याच्यावरती कसं आहे की तुला कळलं पाहिजे की हे लेटर इथे बसलं तर याचा कान तयार होतो, इथे चेहरा तयार होतो, एखाद्या लेटरमध्ये डोळा पण तयार होतो. तुला तो फक्त समजता आला पाहिजे, तुला तो दिसला पाहिजे. तुझ्या ग्रास्पिंग पॉवरवरती तुझं जे एवढं पास्ट लाईफ आहे त्याच्यामध्ये तो ड्रॉइंगमध्ये काय केलं आहेस का, तर तुझं ते ऑब्झर्वेशन पाहिजे त्या प्रत्येक बाबतीतलं. आता तू माझं जनरल अक्षर बघशील तर तू बोलशील हे काय आहे, ते खूप खराब आहे. पण माझं आर्टिस्टिकल अक्षर आहे ते खूप चांगलं आहे, जे लोकांना वाचता येतं. माझं तू जनरल लिहायला लाव ते खूप खराब आहे, लोक मला हसतं, बोलतात अरे असं काय तुझं की तू नॉर्मल लिहितोस ते अक्षर खूप खराब दिसतं. म्हटलं काय करणार, पहिल्यापासून माझं तसंच आहे. म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी खूप की नाही, जनरली तू मराठी माझं बघशील ना लिहिलेलं, तुला काहीच नव्हतं हे काय आहे. पण तू जेव्हा मी त्या ब्रश तो मार्कर हातात घेतो किंवा एखादं टूल हातात घेतो तेव्हा अक्षर खूप वेगळं बनतं. आता हे माझ्या हातातली जादू आहे का मला देवाची देणगी हे मला नाही माहिती. पण असं हे नाव तयार करण्याची आयडिया कुठनं सुचली, म्हणजे असं काय मी ॲक्च्युली आहे ना आले? तेव्हा म्हणजे तुला मी म्हटलं जसं मगाशी की शिक्षणामध्ये माझा इंटरेस्ट काडीचाही नव्हता. मी लिटरली घरी भांडायचो की मला नाही शिकायचं. शिकून काय करणार तू? 9 to 5 जॉबच करणार ना. मला स्वतःचं इंडिपेंडंट व्हायचं आहे की मला स्वतःच्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. अभिषेक चिटणीस कोण आहे? कलाकार. आणि शाळेमध्ये कसं मी ड्रॉइंग वगैरे करायचो. बरोबर. म्हणजे माझा आवडता गणपती गणेश गल्ली, लालबागचा राजा. आम्ही लालबागला वगैरे तर आमचं ऑब्वियस आहे पहिला गणेश गल्ली आम्हाला समोराचं, कारण दिसायचं ना रे. आम्ही मित्राबरोबर जायचो गणपती बघायला. तो अजगरवाला गणपती, श्रीच्या अंगावर म्हणजे श्रीवरती उभा आहे, नर्तकी अवतार आहे, नटराज आहे, अशा बातांची आम्ही पेंटिंग काढायचो शाळेत बसल्या बसल्या. आम्ही तिघं जण होतो. मी होतो एक, मितेश सोनावणे म्हणून होता आणि भावेश दवडे, असे तिघंच पोरं आम्ही करत बस. तो एक राजा काढतोय, मी गणेश गल्ली काढतो, तेजू काय, तिघांमध्ये कॉम्पिटिशन चालू असायचं वर्गातल्या वर्गात. तर तिथे मला ते ड्रॉइंगची आवड झाली शाळेत. नंतर शिक्षणाचा रस निघून गेला कॉलेजमध्ये असताना क्रिकेट वगैरेमुळे. तर तेव्हा आहे ना मी म्हणजे लिटरली नर्वस होतो आणि घरामध्ये एक सिरियल लागलेली मराठी पाऊल पडते पुढे, झीवरची यायची. सो तिथे नितीश भारती म्हणून एक आर्टिस्ट होते जे सिंगल लेटर म्हणजे मुळाक्षरातनं गणपती करायचे. असेल, म असेल, ब असेल. तर त्यांचं मी बघितलं, म्हटलं अरे यार अफलातून आहे ही गोष्ट, हे का नाही करूया आपण. तेव्हा मी ठरवलं की आपण हे असं काहीतरी करूया. आणि त्यावेळेला ना मी 2012-13ची गोष्ट असेल, सायनला अमर आशिष म्हणून एक जोडे भाऊ आहेत जे मूर्तिकाम करतात. त्यांच्या कारखान्यामध्ये मी त्यांना मदत करायला वगैरे जायचो, घासकाम म्हणा किंवा जे काय पेंटिंगचं असेल तेव्हा. तर तिथे अजून एक मुलगा यायचा कल्पेश भोईर, जो रयजामध्ये शिकलेला होता. त्याला मी दाखवलं, म्हटलं हे बघ असं असं आहे. तो काय आहे सोपं तर आहे, तू पण करशील. तर मी त्याला म्हटलं मी पण करेन, एवढं सोपं आहे. तर हां दाखव म्हटलं मला कसं काय असतं. तर त्याने स्वतःचं नाव केलं किंवा त्याने एक माझं नाव दाखवलं. तर त्याने माझ्याच नावाचे मला 5 व्हरायटी दाखवल्या की हे बघ हे असं असं बनू शकतं. तर तिथून ते म्हटलं नाही, इसमें कुछ तो बात आहे, असं करून मग ती सुरुवात झाली. मग तेव्हा मी आई हे लेटर असतं ना ते पहिल्यांदा बनवलं. मग ते माझ्या आईला मी गिफ्ट केलं, कारण जो आईने माझा स्ट्रगल केलेला होता माझ्या पहिल्या ज्या छोट्यापणाच्या आठवणीमध्ये, क्रिकेटची किट बॅग घेऊन जे मला सोडायला येणं, त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, तर त्या गोष्टी खूप जवळ होत्या. मग तो मला सुरुवात करायची तर मी आई या नावापासूनच करणार. तिचं नाव नाही बनवलं, पण ते आई जे लेटर आहे ना ते खूप जवळ होतं माझ्या आयुष्याचं. बरोबर बोलले. मग हे सर्व करत असताना किती वर्ष लागले शिकायला तरी अंदाज? शिकायला असं ना, माझा स्टार्टिंगला जे मी आर्ट बनवायचो ना ते खूप म्हणजे असं बेसिक होतं. लोकांना ते कळायचं. नवीन काहीतरी मिळालं तर लोकांना ते आवडायला लागलं. हळूहळू नंतर नंतर मला लोक बोलायला लागले की अरे तू थोडंसं बुराड कर, हे खूप पातळ होतं आहे, नुसतं ते गणपती वगैरे त्याचा चेहरा दिसतो, बाकीच्या गोष्टी दिसत नाहीत. मग स्वतःला एक समज घातली की बाबा अभि तुला प्रत्येक आर्टचा ज्या फॉर्म आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करावीच लागणार. मग वर्षानुवर्ष हळू करत करत करत
मग लाईव्ह आर्ट म्हणजे पेपरवरनं काढण्यापासून मग मी पी सीवरती आलो. मग तिथे काही मित्र होते, त्यांनी काय मग कुठचं सॉफ्टवेअर असतं, कोरल असतं. मग कोरलवरती हे मग एक अंकिता नावाची फ्रेंड होती, ती ग्राफिक डिझायनर होती. तिने समजवलं की तू हे कर, प्रयत्न कर, बाकी मी बघते. मग ती समजवायला लागली की अभि असं नाही, हे असं असतं. तिने थोडंसं मार्गदर्शन केलं. मग तसं करत करत मग अजून एक होता मित्र, तो म्हणाला की अरे अभि आता कोरल जुनं झालं रे, कोरलवरती तेवढा शार्पनेस नाही किंवा तर फिनिशिंग नाही, इलस्ट्रेटर वापर. मग इलस्ट्रेटरवरती करायला लागलो. मग तिथून कलरचं काम कसं करायचं, मग इलस्ट्रेटरवरती एक ट्रिक आहे, ती ट्रिक मी सहसा जनरली ओपन आउट नाही केली, पण ती ट्रिक मी वापरतो. मग हात कसे वापरायचे, मग रिअलिस्टिक हात कसे आणायचे. मग मी काही गुगलवरनं सर्च केलं की हे हात असे असतात, मग त्याला बनवा. पेन टूल घेऊन ते हात बनवून घ्यायचे, मग त्याचे PNG फाईल बनवा, मग ते सगळे यूज करा असं. म्हणजे एवढी मोठी प्रोसेस हे असते या खूप एका प्रोसेस आहे, नावामागे. एवढं सोपं नाही आहे. पेपरवरती काढणं लाईव्ह आर्ट हा वेगळा प्रकार, पण जे माझं डिजिटल आर्ट आहे जे मी पी सीवरती बनवतो हा वेगळा प्रकार. पेपरवरती काढणारं तुमचं जे एक पाच पाच पण नाही ॲक्च्युली 3-5-7 सेकंदात ते होऊन जातं. मग ते डोळा वगैरे काढण्यामध्ये 1-1.5 मिनटात ते आर्ट संपतं. पी सीवरती काढायला तुला 7 ते 8 मिनटं माझ्यासाठी तरी इनफ आहे. 7 ते 8. पण जर असं बघायला गेलं तर आज पी सीवरचं म्हणजे AI जनरेट कॅलिग्राफी आणि आपल्या हाताची कॅलिग्राफी, ह्याच्यामध्ये हे सर्व आपण क्रिएट करू शकतो. AIचं मी अजूनपर्यंत कधी बघितलं नाही. लोकं बोलतात मला की तू एकदा ते बघून घे. ते आता बघायला अजून थोडासा अजून मी अवधी घेईन. जेवढं आत्ता मी जे रिसेंटली करतोय ना, तो थीम आर्ट हा प्रकार आहे. ज्या तुम्ही मूर्त्या बघता, बासरीवरती उभा आहे, मोरपंखावरती उभा आहे, ते मी माझ्या आर्टमध्ये आणायचा आता प्रयत्न केला आहे. जनरली काय होतं की मी आर्ट करायचो, खाली पाट असायचा, बस उंदीर साईडला मोदक आहे वगैरे ते. आता मी काय करतोय की मला थीम आर्ट करायचे. कृष्णाच्या बासरीवरती उभा आहे, सिंहासन आता मी तयार केलं आहे. अजून एक रेडिओवाली थीम आहे, एखादा अँकर आहे तर त्याला ते द्यायचं आहे असं. एक सिंहासनवाली आहे. एक हनुमानाची थीम आहे, ज्याच्यामध्ये हनुमानाचा हात आहे, हातात गदा, त्या गदेवरती गणपती आहे. अशा ज्या वेगवेगळ्या थीम आहेत, जेव्हा तुम्ही मूर्तींमध्ये बघता, मग या आर्टमध्ये पण का नाही बघू शकत. बरोबर. सो लोकांचा मी तो पर्स्पेक्टिव्ह चेंज करायचा प्रयत्न करतो की अरे तुम्ही तेच 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 नका घेऊ. आर्ट हा एक आता मी डेव्हलपमेंट करणार, त्याची मला डेव्हलपमेंट करणं गरजेचंच आहे, कारण लोकांना तेच तेच बघून कंटाळा येतो. आजची तसंच आहे. गोष्ट निघाल्यावर राजन खातोचं नाव निघणार नाही असं होणारच. राजन काका म्हण, विजय काका म्हण, म्हणजे आम्ही त्यांना काकाच म्हणून हाक मारतो. सर वगैरे हे म्हणजे त्यांच्या समोर गेलं की सरच, पण आमच्याकडे ते काकाच असं. म्हणजे आणि लहानपणापासून हां, म्हणजे बघतोय. छोट्या बाळापासून बघतोय तर आम्ही त्यांना काका म्हणून हाक मारायचो. कारखान्यामध्ये कधी येणं जाणं असायचं का? हो, म्हणजे त्यांच्या कारखान्यात. त्यांच्या कारखान्यात परळ वर्कशॉपच्या इथून आम्ही जनरली आम्ही बघितलं ना, गणपती इथेच बनतात मोठे मोठे गणपती. कोण बनवतं? मग विजय खातू, राजन खातू, असं आम्ही बघितलेलं. सो आता मी जेव्हा हे आर्ट करायला लागलो, तर माझी इच्छा झाली की अरे एवढ्या मोठ्या मूर्ती करायला पण आपल्याला आर्ट दिलं पाहिजे ना, ते न देता कसं राहिलं. मग तेव्हा मी एकदा आर्ट द्यायला गेलेलो. म्हणलं काय तुझं काय? काय नाही, ये उभा राहा. काय झालं? मी एक काम करतो, ते काम करून मग तुला भेटतो. ठीक आहे, तोपर्यंत ते उभा राहा, काय करायचं नाही. गेलो, भेटलो, 2 शब्द बोललो. म्हटलं कसे आहात काका तुम्ही, तब्येत विचारली, त्यांना आर्ट दिलं. म्हटलं हे घ्या तुमच्या नावाचा गणपती. अरे वा, असं आहे. म्हटलं एक फोटो घेऊ का तुमच्यासोबत. तर त्याचे तिकडे तो एक इन्सिडेंट झाला की ते जनरली आता ते काम करतात, तर ते कामाच्या लेंग्यामध्ये होतं सगळं, लहेजामध्ये होते. असाच मी फोटो देईन ना, म्हटलं चालेल, मला असाच फोटो पण चालेल, पण तुमच्यासोबत एक फोटो हवा आहे. तेव्हा त्यांना एक आर्ट दिलं आणि नंतर काही नंतर मी इंग्लिश आर्ट चालू केलेले, मग ते इंग्लिशवाले पण त्यांना दिलं. असं मग त्या 2 आठवणी आहेत माझ्या जवळपास. म्हणजे आज ते नाही आहेत, हां, पण पण तरी त्याची पण कमी जाणवते हां, पण काकांची. तो नाहीच. मग आता जर असं सर्व काम करत असताना हं. एक अशी वेळ आली आहे का, की म्हणजे आता आपण ह्याच्यापेक्षा चांगल्या रीतीने काम करून उतरूया मार्केटमध्ये? हां, म्हणजे आता मी स्वतःला जेवढं डेव्हलप करायचा प्रयत्न करतो, जसं मी मगाशी म्हटलं, की थीम आर्ट हा प्रकार आणला. पुढे जाऊन अजून काहीतरी नवीन मी इन्व्हेंट करेन. गॉड नोज ते काय असेल, जसं मला सुचत जाईल तसं मी त्याचा प्रयत्न करत राहणार नवीन. आणि म्हणजे मोठमोठे सेलिब्रिटी, क्रिकेटर्स आणि ते सर्व कनेक्ट कसे होत होते किंवा तुम्ही त्यांना कनेक्ट कसे करत होते? कनेक्ट म्हणजे कसं माहिती आहे, सुरुवातीला फेसबुक हे माध्यम आहे ना, खूप प्रचलित होतं. हं. जी मला ओळख मिळाली ती फेसबुकमुळे. इंस्टाग्राम हे आत्ता आलं आहे. जे लोकांना आता रील्स वगैरे, जे पहिले TikTok वगैरे होतं ते सगळं. फेसबुकने जे दिलं ना, ती माझी खरी ओळख होती, की जवळपास म्हणजे 5,000 ची फ्रेंड लिस्ट फुल झाली. त्याच्या उपर 10,000 लोकं फॉलो करतात. 15,000 मी त्यावेळेला क्राउड घेतलेला 2017-18ला. आता Instaला मला माहिती आहे, की Insta आता ट्रेंडिंगमध्ये आहे. ठीक आहे सगळं.
पण जे फेसबुकने ओळख दिली ती वेगळी. तिथून जो मित्रपरिवार क्रिएट झाला, त्याच्यामध्ये एक मित्र होता प्रणय दरेकर म्हणून. सो तो होता नाटक विभागातला. सो त्याने मला सांगितलं, की "तू काय करतोयस? म्हणजे कसं करतोस? सेलिब्रिटींना भेटायचं आहे का तुला?" म्हटलं, "तू भेट करून देणार असेल तर मी ऑब्व्हियस आहे, का नाही म्हटलं. चल मी तुझं काम करतो. मेहनत करायची ताकद आहे ना तुझ्यामध्ये, करतो." केलं. मग तेव्हा मी ॲक्चुअली पहिले जे मी माझं पहिलं सेलिब्रिटी आर्ट दिलं ना, ते अतुल परचुरे सर आणि सुनील होळकर सर, जे आता सुनील होळकर सर आता नाही आहेत. त्यांना आर्ट द्यायचं होतं. मग तेव्हा मी परळवरनं नायगाव, जे वसईवालं नायगाव आहे तिथपर्यंत गेलेलो मित्रासोबत. नितीश म्हणून होता, तो सोबत गेलेलो. तिकडे पहिलं आर्ट दिलं मी माझं सगळं. तिथून मग ती सेलिब्रिटीवाली जर्नी सुरू झाली माझी. म्हणजे मग ते त्यातला असा कुठला सेलिब्रिटीचा एक किस्सा आठवतो का की त्या बरेच आहेत. बरेच किस्से म्हणजे माझ्या जवळपास 150 सेलिब्रिटी झाले. 150? मराठी आणि हिंदी मिक्स करून आणि आता क्रिकेटर मिक्स करून. म्हणजे आता क्रिकेटर आता मी एक पोस्ट बघितलेली त्याच्यामध्ये रोहित शर्माला तुम्ही हो. देत होते त्याच्या नावाच गणपती या हं. बाप्पाचा आपला माझं एक कला. ती तर त्याच्या खाली एक होतं कमेंट होती त्याच्यात लिहिलेलं मुंबईचा राजा हो. रोहित. रोहित शर्मा. हा रोहित शर्मा. त्याच्या खाली त्यांनीच स्पेस देऊन असं लिहिलेलं की दोनच आहेत हं. मुंबईचा राजा. एक त्या व्यक्तीने ज्याने म्हणजे तुम्ही मुंबईच्या राजाचं पण असं एक ड्रॉइंग काढलेलं ज्याने हो, गणेश गल्लीचा. ते आणि हे म्हणजे दोघांनाही तुम्ही दिलंय तर तुमचं काय प्रतिक्रिया आहे त्यावर अशी? गणेश गल्ली हा म्हणजे गणपती आमचा खूप जवळचा आहे. कारण लहानपणापासून बघितलेला आहे. मोठी मूर्ती 22 फूट, 22 फूट जे म्हणतात, तो जो ट्रेंड आहे, ट्रेंड सेटर ज्यांना आपण म्हणतो. सेम वे रोहित शर्माचा पण आहे. रोहित शर्माने पण एक ट्रेंड सेट केला होता, की पहिल्या 10 ओव्हरमध्ये किंवा पहिल्या 5 ओव्हरमध्ये किती फास्ट खेळायचं. तो जे ट्रेंड सेटर आहे, तो कनेक्टेड आहे. मुंबईचा राजा असा की तो खुद्द मुंबईकर आहे. बरोबर. आता मी मुंबईकर असल्यामुळे ते कनेक्ट झालो मी. त्यात त्याची ती भाषा, रोहित शर्माची जी भाषा आहे ना, ती एवढी कॅची आहे ना, म्हणजे जनरल माणूस जसा बोलतो ना, तसं आहे रे ते. मग एवढं कॅची वाटतं की म्हणजे मला, नाही हा आपल्यातलाच आहे कोणतरी हा. असा जवळचा वाटतो एकदम त्याला. असं आहे त्याचं. बरोबर बोलले. मग आता रोहित शर्मा झाला, हार्दिक पांड्या झाला, आपलं सूर्यकुमार यादव झाले. हं, असे खूप मोठमोठ्या लोकांना तुम्ही भेटले. हं. तर त्यांच्या समोर असं प्रेझेंट होताना किंवा तुमची कला दाखवताना त्यांचे हावभाव काय होते म्हणजे असं? ॲक्चुअली कसं आहे आता मी जेव्हा भेटतो ना, मी एकतर त्या ठिकाणी जाऊन पहिले अर्धा तास जाऊन थांबतो. थोडासा रिलॅक्स होतो, की बाबा तुला ह्या व्यक्तीला भेटायचं, तुला कसं बोलायचं त्याच्यासोबत जरा समजून घे. स्वतःला समज घालत राहतो. जेव्हा भेटतो तेव्हा त्यांना मी एक्सप्लेन करतो. कारण त्यांचा मूड कसा असेल. कारण जेव्हा मी सचिन सरांना भेटलो तर मला अजून पण आठवतं. सचिन आणि शेनवनची मॅच होती. त्या मॅचसाठी सचिन सर प्रिपेअर करायला आलेले एका ग्राउंडवरती. आणि विनीत जुळप म्हणून माझा मित्र आहे. तो मला बोलला, की आदल्या रात्री फोन आला रात्री 12-1 वाजता, की "काय करतोयस?" "काय नाही," म्हटलं, "झोपतोय." "उद्या काय?" म्हणतो, "काय नाही, एका ठिकाणी जायचं आहे मला." "नको जाऊ. उद्या ये फ्रेम घेऊन." "कोणाची?" "मास्टरची फ्रेम घेऊन ये." म्हटलं, "मास्टरची फ्रेम? तू ये तर घेऊन." ज्या होतो त्या गडबडीत ती फ्रेम घेतली, बँड्राला गेलो. तो बोलला, "चल, चल, चहा पी." सगळं झालं. आणि जसा जाऊन उभा राहिलो आणि मी त्या देवाला जी बॅटिंग करताना पाहिली आहे, जे मन तृप्त म्हणलं आम्ही एवढे वर्ष क्रिकेट खेळलो आणि त्या माणसाला मी आज फर्स्ट टाईम बघतोय. 7 मिनिटं मिळाली मला त्या माणसासोबत 7 मिनिटं. 7 मिनिटामध्ये नाव, कुठून आलास, कुठच्या शाळेत होतास हे सगळं विचारलं. "सर तुमची एक साईन पाहिजे." "हो ही घे." "किती वर्ष झाली करतो?" सगळं विचारलं. त्या 7 मिनिटात मी खूप माझं मोठं आयुष्य जगलो. सचिन सरांना जेव्हा भेटलो तेव्हा. म्हणजे तू एक क्रिकेटर प्रेमी आहे. त्याच्यानंतर खूप. चक्क देवाला समोर बघितल्यावर मग कोणी सचिन सर मग म्हणजे आता ऑल टाईम अश्रू ही इज आले ऑल का? टाईम ग्रेटेस्ट. मी त्या मित्राला मिठी मारून रडलो, की तू माझं मोठं स्वप्न पूर्ण केलंस. क्रिकेट मला पुढे कंटिन्यूटी नाही करता आली, पण त्या माणसाला बघून आम्ही खेळायला चालू केलं. आज मी त्याला भेटलो. मग त्याच्यानंतर परत कधी अशी भेट अशी चुकून किंवा अशी आत्ता अशी रिसेंटली रोहित शर्माचं जे झालं ना, तेव्हा पण असतात, की आर्ट होतं एका वेगळ्या क्रिकेटरचं. ते झालं नाही. ते पण नाव खूप मोठं आहे. हम्म. आणि अंकुश म्हणून एक मित्र आहे माझा, अंकुश जयस्वाल. तो मला बोलला, की "अरे क्या हुआ?" म्हणलं असं. मग सकाळी मी ॲक्चुअली तेव्हा अजिंक्य राणेला आर्ट दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं, की ठीक आहे. मग मी मित्राला फोन केला, की "अरे असं-असं झालंय. तू जरा बघ ना, म्हणजे वानखेडेला प्रॅक्टिस चालू असणार मे बी. उद्या मॅच आहे ना, तर प्रॅक्टिसच्या वेळेला जरा बघ." "बघतो मी. तू ये आर्ट घेऊन."
मी लिटरली तिथून निघालोय घरी 15 ते 20 मिनिटामध्ये माझे आर्ट बनवले. तिथून ते प्रिंटला पाठवले, फ्रेमिंग केली. तेच आर्ट घेऊन मी चर्चगेटला गेलो. हं. गेलो ओमकार जाधव म्हणून माझ्या शाळेतला कलीग होता. सीनियर आहे माझा तो. तो तिथे भेटेल हे मला अपेक्षा पण नव्हती. त्याने मला लिटरली आला, "ये बस, तुला बसवतो." त्याने तिथे एक मुलगा होता. त्याचं नाव आता मला क्लिक नाही होतं. त्याला सांगितलं, की "हे देख, ऐसा-ऐसा आर्ट है." "किसका है?" "रोहित सर का है." "लेके आओ उसको." "सर प्रैक्टिस कर रहे, होने दे, मैं बात करूँगा. खुद लेके जाऊँगा बंदे को मैं." "ठीक आहे," म्हटलं तो. आणि मी लिटरली हार्ड घेऊन असा उभा आहे आणि सगळे लोकं बघतात, "कोण आहे हा? कोण आहे?" आणि फ्रेम घेऊन उभा आहे. मला माहीत नाही म्हणजे पटकन आले ना सर. तेव्हा जी इन्स्टंट रिॲक्शन होती ना, "काय आलं?" "सर मी असं-असं इथून-इथून आलेलो आहे." "काय केलं तुम्ही?" "तुमच्या नावातला गणपती आहे." सो तो जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मी त्यांना एक्सप्लेन जेव्हा करतो ना, तर ते तिथे गिरवतात. हं. जे शर्मा लेटर आहे, ते तिथे गिरवतात. आणि मग त्यांना जेव्हा वाटलं मी ते सांगतो, की हा 45 नंबर आहे, जो तुमचा लकी आहे किंवा हं. तुमचा जर्सी नंबर आहे. त्याच्यावरती हा बसलेला गणपती आहे. ते माझ्याकडे बघतात आणि हसतात. आणि तेव्हा आता हे बोललं नाही पाहिजे, की हे माझ्या थ्रू झालं की नाही मला माहीत नाही. देवाची पण कृपा असेल. जो आता वर्ल्ड कप आला ना, त्या वर्ल्ड कपच्या अगोदर हे आर्ट दिलं गेलं माझ्याकडून. तेव्हा मी त्यांना एकच म्हटलं. म्हटलं मला IPLचं माहीत नाही, पण वर्ल्ड कपसाठी खूप खूप शुभेच्छा. तेव्हा जी स्माईल होती ना, ती $1,000,000 स्माईल होती. म्हटलं भाई बस, हे खूप आहे माझ्यासाठी. तो हसला म्हणजे व्यक्ती. रोहित शर्मा सर हसले. म्हणलं, "काय करायचं?" लाईक हे तुमच्यासाठी आर्ट आहे म्हटलं. आणि मला एका पेपरवरती साईन हवी आहे, जे ह्याच्यात पण आर्टच आहे. ती घेतला पेपर, तो रोल केला, मी माझ्या जवळ ठेवला. पहिला फोन माझ्या मित्राला केला. म्हणलं, "हो घ्या." आणि जो रडलोय ना ढसा-ढसा. तुम्ही जसं सांगितलं मगाशी, तसं सर्व तर घडतच आलं. पण त्या मित्रांमुळे तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही सांगितलं ना जास्त सुरुवातीला, माझ्या आयुष्यातले बरेचसे मित्र आहेत, जे आत्ता हयात नाही, म्हणजे आत्ता आहेत सोबत. सोबत आहेत काही, काही सोडून गेले. जसं तू म्हणाला, काहींनी पाठीत खंजीर खुपसले. ते पण तसे पण आहेत. पण मी त्यांना विसरलेलो नाही. त्यांनी पण माझ्या लाईफमध्ये तसाच रोल प्ले केला. काही लोकं होते, जसं रेमोच्या वेळेला माझा एक मित्र आहे किरण म्हणून. तो माझ्यासोबत होता. त्याला त्याला भेटायची इच्छा होती रेमोला. तो बोलला, "अभि मी येऊ?" म्हटलं, "ये." आणि आमच्यासोबत एक मित्र होता प्रिन्स म्हणून. त्याला पण तो पण डान्सर. ते 2 डान्सर होते. सो ऑब्व्हियस रेमोला भेटायचं म्हणजे रेमो सरांना भेटायचं म्हणजे डान्सर आहेत ना. तर एकाला भेटता आलं, एकाला भेटता नाही आलं. पण तो नाराज नाही झाला. त्याला घेऊन गेलो. त्याला आनंद झाला, की "अभि तू भेटलास ना, इनफ आहे माझ्यासाठी." बरोबर. असं. पण मग हे इंडियन क्रिकेटर हे तुमच्या वर्गमित्र किंवा असं अकॅडमीमध्ये खेळत असल्यामुळे असे कनेक्ट हां, झाले असं म्हणजे म्हणताय. आता मी जेव्हा शाळेत होतो, तेव्हा माझे अपोजिट रायव्हल्स पण होते. राजाश्रम म्हणा, वीएन चोळे म्हणा. तर तेव्हा ते रायव्हल्स होते. पण जेव्हा मी क्रिकेट सोडलं, Facebookवरती जेव्हा ही कलाकारी बाहेर पडली, "अरे अभि तू आता हे करतोयस? ठीक आहे. माझी काय मदत लागली तर सांग, मी तुझ्यासाठी करतो." मग तिथून "चल आम्ही तुला हे करून देतो. तू तू हे आर्ट बनव." असं करत-करत ते मग सूर्यकुमारचं आर्ट झालं. जसं रोहितचं झालं. रोहित शर्मा सरांचं. असे ते मग मदत-मदत होत गेली. मित्र सेल्फलेसपणे जे मदत करत गेले ना, त्यांना तर इथे माझ्या हार्टमध्ये खूप मोठी जागा आहे. मी बोलून नाही व्यक्त होत, पण मला माहिती आहे मी ते किती त्यांना स्वतःच्या जवळ ठेवतो. असं आता एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रश्न, काय? आपला ही जी कला आहे, हां. ही कला विकण्यासाठी नाही बनली. पूर्ण कशासाठी नाही बनली. पण जर ह्या कलेचे रेटिंग असतात म्हणजे प्राईस फिक्स असतात. प्राईस फिक्स असतात ॲक्चुअली कसं आहे, आता आपण मूर्ती घेतो विकत, तर तू मूर्तीला प्राईस देतोस. हां, बरोबर बोललात. कारण तो आर्टिस्ट बनवतो. मी पण आर्टिस्टच आहे. माझं पोट पण या कलेवरती आहे. मी बरोबर. सांगताना समोरच्याला आता खूप लोकं मला बोलतात, "सर हमको भी एक बना के दो ना." हं. बोला, "इतना-इतना चार्जेस है. फ्री में बना के दो ना." बोला, "नहीं होगा." आर्टिस्ट हूँ ना सर, फ्री नहीं होगा. नाहीतरी पण बघा वेळ मिळाला तर द्या. म्हटलं फ्री पाहिजे तुम्हाला. माझ्या Facebookवरती अल्बम्स आहेत. त्या अल्बम्समध्ये हजारो नावं आहेत. शोधत बसा तिथे तुम्हाला फ्री मिळेल. जे आहे ते आणि मी स्वतः स्पष्ट बोलणारा माणूस आहे. माझ्याकडनं जे होतंय ते मी तुला देणार. नाही होतं ते नाही देणार. असं. मग असं कधी झालंय का, की एखाद्याने मेसेज केला आणि चला आपला हा खूपच मोठा फॅन दिसतोय किंवा काय दिसतोय? फॅन मूव्हमेंट माझी पर्सनल फॅन मूव्हमेंट तुला सांगतो. जिथे वर्कशॉप आहे, तिथे एक हर्षद नावाचा मित्र होता. एकदम आता तो खूप मोठा सिनेमॅटोग्राफर झालेला आहे. खूप मोठा म्हणजे अफलातून काम करतो तो मुलगा. तो असा स्लीवलेसवरती आलेला एकदम आम्ही जनरल फिरतो ना आता. तो आला.
आणि कोणीतरी असं सांगितलं की हा अभिषेक चिटणीस, दादा मला तुझ्यासोबत एक फोटो काढायचा आहे. पहिला फोटो माझा तो होता. तिथून ते म्हणजे ते एक भारीच होतं माझ्यासाठी, की कोणतरी आलं फर्स्ट टाईम, "अभि तुझ्यासोबत मला फोटो काढायचा काढू का?" "काढ ना." मग त्याच्या खांद्यावरती हात टाकून तो फोटो मी नेहमी मेमरीजमध्ये येतो ना, तेव्हा तो फोटो दाखवतो. "बघ वर्ष आज तू असा होतास. आज तू केवढा मोठा झालास बघ." आणि जेव्हा हे सर्व तुम्ही असे जेव्हा मोठमोठ्या लोकांना भेटता, सेलिब्रिटी लोकांशी फोटो काढता, हं. त्यांचा ऑटोग्राफ घेता, असं सर्व कामं करता. जेव्हा घरी जाऊन आपण जेव्हा आपल्या घरातल्यांना जेव्हा फेस करतो, चेहरे दाखवतो, तेव्हा घरच्यांचे काय रिएक्शन असतात, की म्हणजे काय करतोय माझा मुलगा किंवा माझे हसबँड किंवा माझे वडील असं. तर आता एक किस्सा तुला सांगतो, म्हणजे तू हसशील या गोष्टीवरती, की घरी घरगुती गणपतीचं डेकोरेशन तुला मी जसं सांगितलं, की मोठ्या प्रमाणात घडतं आमचा चलचित्र प्रकार असतो. सो माझा 2012चा पहिला इंटरव्ह्यू सह्याद्रीवरती झालेला. एक फ्रेंड आहे आमची, तिने केलेलं. नंतर ते झालं. मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. घरात गणपतीचा आहे पहिला दिवस. घरात येणार मीडिया. डेकोरेशन शूट करायला सगळं मला ऑपरेट करून दाखवायचं आहे, कारण ती कॉम्पिटिशन होती. आणि माझ्या घरात ते ऑपरेट करण्यासाठी माझं जेवढं जे आहे ना, जो जो प्रकार, ती जागा फक्त मी त्या जागेत मी प्रॉपर बसतो आणि ते करतो. बाबा बोलले, "तू आता चाललास तर मग कसं करणार?" शेवटी आईने त्यांना सांगितलं, की जाऊ दे त्याचा पहिला इंटरव्ह्यू आयुष्यातला, त्याला जाऊ द्या. तिथून मी तो इंटरव्ह्यू गेला आणि तो इंटरव्ह्यू लाईव्ह होता. म्हणजे जिथे मी इंटरव्ह्यू देतोय, तुम्हाला तो ऑन दी स्पॉट तिथे टीव्हीवरती तुम्ही लावला तर चालू होतं. इंटरव्ह्यू दिला, मी घरी वगैरे आलो. मीडियावाले पण आणि माझं नशीब पण चांगलं, ते मीडियावाले आले लेट. मी घरी आलो, म्हणजे इंटरव्ह्यू पण झाला. तो माझा डेकोरेशन दाखवायचा मीडियाचं ते पण झालं. आता हे देवानेच घडवून आणलं. आणि नंतर सगळं झालं. रात्री आम्ही जेवायला बसलो. तेव्हा आई मला म्हणाली, की "तू जे सकाळी भांडं होतास ना बाबांसोबत, तो माणूस इथे 50च्या वरती व्हॉल्यूम करून बसलेला पुढ्यात." "कोण?" "बाबा तुझे." मी लिटरली तेव्हा रडायला लागलो. म्हटलं सुरुवातीला त्यांनी अडवलं, की "नको जाऊ रे." कारण ऑब्व्हियस आहे घरचा गणपतीचा पहिला दिवस आहे. तिथून ते मग मी बोललो, "नाही, आपण ही मुलं व्यक्ती वेगळी आहे," वडिलांचे म्हटलं माझ्यासाठी. बाबा खूप म्हणजे वेगळे दाखवतात एक, त्यांच्या मनात खूप असतं बाबांच्या, की अडवूया याला, थांबूया आपलं. नं त्या इंटरव्ह्यूनंतर त्यांनी मला कधीच नाही अडवलं. फक्त ते एवढंच बोलले, "माझ्या गणपतीच्या आतमध्ये अडथळे नाही आणायचे. माझं डेकोरेशन मला पूर्ण पाहिजे. मला गणपती बसल्याच्यानंतर काय करायचं नाही." ते त्यांचा एक तो स्ट्रिक्ट रूल आहे असं. म्हणजे मग आता ह्या सर्व ह्याच्यामध्ये वडिलांचा, घरातल्यांचा बऱ्यापैकी साथ आहे. आई-वडिलांचा खूप हात होता. नाहीतर मग एवढे मोठी व्यक्ती किंवा एवढं काय काम करणं घडलंच नाही. हां ना, म्हणजे कसं ना, शिक्षण सोडल्यावरती तू काय करशील? काय ऑपॉर्च्युनिटी काय? क्रिकेट होतं, सुटलं. शिक्षणामध्ये इंटरेस्ट नाही. फोटोग्राफी करतोय हॉबी म्हणून केली. मंडळाचे फोटो काढ, पतकांचे फोटो काढ, तिथून मित्र जमव, मित्रांबरोबर एवढंच होतं ना आयुष्य. बरोबर. ह्याच्या पलीकडे काय तुझं? इन्कम सोर्स काय करणार? आईला मी एकच समजवलेलं, की तुम्हाला वाटतं ना, की ह्या आर्टमधनं पैसे कमी वाटतात. आत्ता कमी वाटतील. एक टाईम असा आहे ना, तुम्ही बोलला, की बस कर आता. पण ते बोलायची वेळ आणून देणार पण नाही, कारण मला हे स्टॉप नाही करायचं आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही कला जपायचा पूर्णपणे प्रयत्न करणार. आणि आत्ता म्हणजे बंगलोरला मी आत्ता रिसेंटली एक इव्हेंट केला. बंगलोरच्या इव्हेंटला म्हणजे तो इव्हेंट खूप चांगल्या प्रकारे झाला. 2 मित्र होते सोबत. एअरपोर्टला पण एक अशी गोष्ट घडली जी अनपेक्षित होती. तेव्हा राजपाल यादव सरांना मी तिथल्या तिथे बसून लाईव्ह वाट दिलं होतं. एवढ्या मोठ्या आर्टिस्टने तुला मिठी मारली. मी ॲक्च्युली पाया पडायला लागलो, त्याने उचललं पटकन. आर्टिस्ट आहे, झुकने का नहीं, हम्म. खडे रहो. तेव्हा मग मजा वाटली जरा. आणि एक तुमचा एक आर्टिकल आलेला लोकसत्ता की लोकमत लोकमतला. मध्ये, ते वेगवेगळे 3 दिवस येत होते. हां, दिवाळी अंकाचं होतं तर ते. ते काय होतं म्हणजे जरा त्याचं बऱ्यापैकी कसं समजावा. होतं, की दिवाळी होती तेव्हा आणि तिथून अप्रोच असा आलेला, की तुला दिवाळीची आर्ट आहेत. पण तुझ्या स्टाईलने करायचे आहेत, पण त्याच्यामध्ये दिवाळीचं पण डिस्क्रिप्शन आलं पाहिजे, की त्या आर्टमध्ये ते दिसलं पाहिजे. सो लक्ष्मीपूजनचं आर्ट होतं, बलिप्रतिपदाचं म्हणजे पाडवाचं आर्ट होतं, भाऊबीजचं आर्ट होतं. त्याच्यामध्ये सगळे आर्ट केले, पण जो भाऊबीजवाला आर्ट होता, तो थोडासा चॅलेंजिंग होता. आता भाऊबीज दाखवायचं तर गणपती कसा दाखवणार? पाटावर बसलेला, बहीण ओवाळते. तर ते बनवायचं होतं. ते चॅलेंजिंग टास्क होता. ते लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं, की ते 3 आर्ट सोडून दे. पण हे भाऊबीजवाला आर्ट तुझं काहीतरी भलतंच बनलंय. असं कधी ट्रोलिंग बिलिंग झालंय का, म्हणजे ट्रोलिंग. ट्रोल असं नाही म्हणता येणार, पण खूप लोकं असं म्हणतात, की मी दुसऱ्या आर्टिस्टला फॉलो करतो किंवा मी कॉपी करतो. मला पण कॉपीवरती ॲलिगेशन लागलेत. असं नाही की नाही लागले. पण मला माहिती होतं, की मी काय करतोय आणि आज कॉपी करणारे कोण आहेत आणि कसे आहेत ते दुनियेला माहिती पडलं. कुठून कशी कॉपी होते. म्हणजे हे का
कोण कुणाला कॉपी करणं हे गरजेचं आहे. गरजेचं. कॉपी हा प्रकार म्हणजे कसा आहे माहिती आहे, एखाद्या आर्टिस्टचं आर्ट आहे, तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, ठीक आहे. तुम्ही त्याला तुमच्या स्टाईलने करायचा प्रयत्न करा ना. तेच तेच करून तुम्ही रिपिटेटिव्ह का करताय? त्याला कॉपी म्हणतात. बरोबर. आलं लक्षात? फॉलो करणं वेगळं. आता अभिषेकला मी इन्स्पायर करतोय. म्हणजे सपोज तू मला बोलतोस, की मी तुला दादा मी तुम्हाला इन्स्पायर करतो. मला पण तुमच्या मग मी तुला एकच सांगेन, माझ्यासारखं आर्ट करू नको. आर्ट कर, पण माझ्यासारखं नको करू. जेणेकरून ते कॉपी नाही वाटणार. लोकं तुला नाही बोलणार, की "अरे अभिचं कॉपी करतो." हे नको करू. माझं एवढंच म्हणणं आहे, की तू तुझ्या ऑब्झर्वेशनने तुझा नवीन गणपती तयार कर. सो तुला तुझी वेगळी ओळख मिळेल. माझा हाच प्रयत्न होता. जेवढे पण आर्टिस्ट माझ्याकडे आले, आता Instagramच्या माध्यमातून लोकं डी-एम करतात, की "बाबा, दादा आम्हाला तुमच्याकडनं शिकायचं आहे. तुम्ही क्लासेस घेता का?" म्हटलं, "माझ्याकडे क्लासेसला जागा नाही आहे आणि छोटंसं घर आहे," म्हटलं माझं. "मी घरात बसून करतो. पण माझ्याकडनं जेवढं शक्य होईल, तेवढं मी तुला ऑनलाईन दाखवायचा प्रयत्न करेन किंवा शिकवायचा प्रयत्न करेन, जे काही ऑब्झर्वेशननुसार असेल ते." "ठीक आहे दादा, चालेल आम्ही प्रयत्न करतो." मग लोकं येतात, आर्ट करतात, मला पाठवतात. "बघ बघ कसं झालंय." त्यांना समजवतो, की "बाबा हे बघ, हा स्ट्रोक अजून असा असला असता. कलरमध्ये हे फाईन खेळ. स्ट्रोक जाडे वापर. पातळ स्ट्रोक नको वापरू. लेटेस्ट बोल्ड काढ. डोळे कसे असतात, थोडंसं Googleवरती रिसर्च कर." माझ्या जेवढं मी शिकवायचा प्रयत्न केला ना, लोकं ॲप्रिशिएट पण करतात, की "दादा तुझ्यामुळे आज मला करायला मिळतंय, चांगलं वाटतंय" वगैरे. म्हणजे आता हे सर्व झालं, ट्रोलिंग झालं, घरातल्यांचा सपोर्ट झाला, मित्रांनी पाय न खेचता खांद्यावर बसवलं. असे सर्व खूप ह्याच्यातून. पण मराठी सेलिब्रिटी लोकांबद्दल काय सांगशील, की काही लोकं एवढी चांगली आहेत ना, हं. की तो आपला मोठा भाऊ किंवा मोठी बहीण असं समजून कनेक्ट होतात. हो. पण काही लोकं एवढी अशी आहेत, की ती कनेक्टच होत नाही. मग ह्या कलेला जर आता हं. शेवटी तू त्यांच्या नावामध्ये तू गणपती एका देतोय म्हटलं. बाप्पांना प्रेझेंट करतोयस, देतोयस, तरी असे काही आहेत का किस्से, की ते घेतानाही ॲरोगंटली, ॲटिट्यूड, हं. की "हा क्या है, कलाकारी है." असं कोण आहे का? नाही, ॲरोगंटली नाही म्हणता येणार. पण खूप लोकांनी आहे ना, आता गणपतीचा आर्ट आहे म्हटल्यावरती आता मला एक किस्सा माहिती आहे. जे सांगितलं मला थोडीशी भीती घातलेली, की "अरे, या आर्टिस्टला देऊ नको. हे आर्ट आहेत ना." दुसऱ्या एका आर्टिस्टने असं एक आर्ट दिलं, गणपतीचं नव्हतं. ते आर्ट दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या डब्यात पडलेलं दिसलं. असं मी ऐकलं तेव्हा. हे मला सांगितलं. म्हटलं, "मी तुला चॅलेंज देऊन सांगतो, माझं आर्ट कचऱ्याच्या डब्यात नाही जाणार." मला स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे. मी आर्ट दिलं, ते आर्ट त्या माणसाच्या घरात आहे, त्या सेलिब्रिटीचं. नाव नाही घेत मी, ठीक आहे. आणि तू जे म्हणतोस, की कोणता सेलिब्रिटी घमंडणे किंवा ॲप्रिशिएट, तर मला अजून चांगल्या प्रकारे आठवतं. मॅडचा एक सीरियल यायची, डान्स शो होता. तिथे धर्मेश येलांडे म्हणून जज होते. धर्मेश सर तुला माहिती आहे. सिद्धार्थ दादा होता, होस्ट होता, रवी सर होते वगैरे सगळं. तर तेव्हा आहे ना, मी धर्मेश सरांचा आम्ही डी-आय-डी वगैरे बघायचो. बरोबर. आम्ही खूप फॅन. भाई मास्टर आहे हा माणूस. रेमो सरांनंतर जर कोण आता मचवतं तर तोच आहे. सो कसं आम्ही कॉन्टॅक्ट काढला आणि मग धर्मे सरांना आम्ही भेटलो. तर सिक्युरिटीने मला अडवलं. "किधर जा रहे हो? किसको मिलने गए?" म्हटलं, "कसं काय?" धर्मे सरांना बोललो, "तो माझा मित्र होता किरण म्हणून." तो बोलला, "फोन कर." फोन केला. तर धर्मेश सर स्वतः घ्यायला आले. "अरे, तू बडा आर्टिस्ट को रुका रहा है, ऐसा रुका मत इसको." डायरेक्ट खांद्यावर हात टाकून सगळ्यांच्या समोर घेऊन गेले. सो त्या ज्या गोष्टी आहेत ना, घमंडाचा नाही, पण अशा डाउन टू अर्थ आर्टिस्टला भेटणं खूप इव्हन तो सिद्धार्थ दादा म्हण, सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ दादा. तो दादा म्हणजे बाबा त्याच्यासारखी एनर्जी एक तर कोणाकडेच नाहीये. आणि तो ज्या माणसाला त्याच्यासारखं आपलंसं हां. करतो ना ज्या प्रकारे, अफलातून आहे ते. म्हणजे त्याच्याबरोबर राहणंच हे असं मोठ्या भावाचा आदर असा वाटतो. आम्हीही त्याला 2 वेळा भेटलो, पण त्या लेव्हलला कनेक्ट एवढे अफलातून. जवळ पटकन. भारी, भारी. एकदम म्हणजे खूप डाउन टू अर्थ माणूस. त्याच्यासारखी एनर्जी कोणाकडेच नाहीये. तो स्वतःची एनर्जी आपल्यामध्ये आणेल, असा तो त्या ताकदीने समोर उभा राहतो. आणि घर गणपती आता जो आता पिक्चर घरात आला, गणपतीचं मी केलं. त्याच्या प्रमोशनसाठी पण तू हां. तिकडे होतास. प्रीमियर शोच्या वेळेला म्हणजे आता त्या पिक्चरचा जो आर्ट डायरेक्टर आहे, सुमित पाटील दादा. त्याला मी अप्रोच केलेलं, की "दादा, आता हा गणपती रिलेटेड पिक्चर आहे. तू एवढे मोठे पिक्चर केलेस, एवढे मोठे शोज केलेस, तर तुला माझ्याकडनं एक रिक्वेस्ट आहे, की मला हे आर्ट द्यायचे." आर्टिस्ट कोण आहेत मला माहीत नाही किंवा आई आहेत ज्यांना मला आर्ट द्यायची खूप इच्छा आहे. त्यांना मी द्यायचं. ठीक आहे, आपण करूया. केलं, सगळे आर्ट दिले आणि रुपेश बने जो होता, जसं मी म्हटलं धर्मेश, तर धर्मेश सरांचा स्टुडंट रुपेश बने होता. तो शॉकमध्ये होता आणि त्याला मी सांगितलं, की मी रेमो सरांना वगैरे दिलं. "तू भाऊ तू त्यांना दिलं, तू मला पण आणून दिलं. एवढा मोठा आर्टिस्ट मी नाही."
अरे असं नाही आहे. तू पण त्याच जागेवर हळूहळू पोहोचशील म्हटलं आता. आणि माझ्याकडनं हे विश आहे. तू मोठा आर्टिस्ट व्हावा म्हणून. बरोबर. सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं तेव्हा. आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला विचारायचा आहे सर आम्हाला. सुरुवात तर झाली. हं, अभ्यासही केला. त्याचं हं. म्हणजे प्रयत्न करून तुम्ही साक्षातही उतरवलं. बरोबर. कारण न प्रयत्न करता कुठली गोष्ट घडत नाही. काहीच नव्हतं. तर आता प्रयत्न केला. आता प्रयत्न होऊन जेव्हा आपण सक्सेसफुली एकाच बसतो ना, स्टेबल बसतो हं, आणि बोलतो, की आता मी स्टेबल आहे. हं. जसे आपण अनेकांना बघतो समोर जेव्हा आपल्याच बरोबर असणारी माणसं आज तुम्ही कसे बोलले, की माझे कॉलेजमध्ये माझ्याबरोबर क्रिकेटर आज खेळणारे स्टेबल झाले. हो. तसंच आज ह्या कलेमधून स्टेबल होण्याचा मार्ग असतो का? मार्ग म्हणजे आता ते डिपेंड करतं, की ह्या कलेला आपण किती इम्प्रोव्हाइज करतोय. नवीन काय देणार तुम्ही त्यांना? आता मी पहिले जे लाईव्ह आर्ट करायचो, मी जनरली इव्हेंटवाला प्रकार जो आहे तो समजवतो तुला. डिजिटल तुला मी मगाशी समजवलं, की पीसीवरती बनतं, जे काय असेल ते. लाईव्हचा जो प्रकार आहे ना, इव्हेंट म्हण, बर्थडे इव्हेंट म्हण, तुझं वास्तुशांत म्हण किंवा जे काय असेल कॉर्पोरेट इव्हेंट म्हण, बँकांचा इव्हेंट. तर तिथे कसं मी पहिले व्हाईट पेपरवरती करायचो. तर तिथे टाईम जास्त म्हणजे ना, मेन टाईमपेक्षा तो कमी टाईम ज्याला घ्यायचा आहे मला, तर मी काय करणार आता? व्हाईट पेपरला बदलून त्याला बॅकग्राऊंडलाच कलर मी टाकले. ग्रेडियंट तयार केला किंवा म्हण किंवा जे काय असेल टेक्स्चर तयार केले, काही ब्रश स्ट्रोक तयार केले. असं करून तर मी आत्ता एक रिसेंटली आमचं एक एक्झिबिशन झालं, तिथे मी एक स्टॉल लावलेला आहे. तर त्या एक्झिबिशनात जो प्रकार घडला, जे अफलातून गर्दी, म्हणजे थँक्स टू अखिल चंदनवाडी आणि गोल्ड गणेश उत्सव, मला ती अपॉर्च्युनिटी भेटल्याबद्दल. आणि सीन कसा आहे, की माझा टाईम वाचायला लागला. लोकांना मी नवीन काहीतरी दिलं, की अरे बॅकग्राऊंडला कलरच आहे. मला हं. कलर करायची गरज नाही पडली. सो मी तो इनोव्हेशन आणला, की बाबा बॅकग्राऊंडला आणि आहे तो प्रकार मी लेट ॲक्चुअली घेतला. अगोदरचे आर्टिस्ट पण असतील जे करत असेल. पण माझ्या त्या पद्धतीमुळे लोकांना ते बघायला आवडायला लागलं. अरे नाही रे, हे खूप वेगळं वाटतंय. हं. बॅकग्राऊंड कलरची गरज म्हणजे ती गरजच नाही तुला कलर. टाईम वाचतोय तुझा. सो असं काही करता येईल का? हळू-हळू मी आता लाईव्ह आर्ट मी मार्करने करतोय. तेच लाईव्ह आर्ट मी डिजिटली आयटम जर बाहेर आणला, तर लोकांना अजून किती मजा येईल. मला जर जर स्वतःला स्टेबल करायचं आहे, तर आर्टची कॉस्टिंग पण तशीच वाढणार. आर्टची क्वालिटी पण मी वाढवणार. मी क्वालिटी बरोबर. खराब नाही करणार. कारण मला माहिती आहे क्वांटिटीपेक्षा तुझा क्वालिटी इज अ मेन. तू जी क्वालिटी देणार त्या क्वालिटीलाच तुला मेंटेन आणि सस्टेन ठेवायचंच आहे. एनी हाऊ. लोकं आज तुझ्यासमोर 4 लोकं चांगले बोलतील. क्वालिटी जरा खराब झाली ना, 1 इंच पण लोकं शिव्या घालायला कमी नाही करत. ॲज अ आर्टिस्ट म्हणून सांगतोय. शिव्या पडल्या पण आहेत. असं नाही की नाही खाल्ले. सर आम्हाला असंच पाहिजे. ठीक आहे मिळणार तुम्हाला असं. थोडा टाईम लागेल म्हटलं या गोष्टी. मग आता काय निरोप देशाल किंवा काय असं सांगशाल लोकांना, की एक कलाकार म्हणून जगणं काय असतं? कलाकार म्हणजे कसं आहे की आर्टिस्ट आहात, आर्ट बनवा, स्वतःची ओळख तयार करा. दुसऱ्याचा कॉपी करायचा प्रयत्न करू नका. माझ्याकडनं जेवढी मदत होईल शक्य तेवढी मी करणार आणि बाकी काय नाही मेहनत करा. मेहनत करा ते मेहनतीचं फळ मिळतंय सगळ्यांना माहिती आहे. मेहनत तर करतातच, पण तुमचा आधार त्यांना भेटला तर ते अजून चांगल्यारीत्या वरती होईल ना, करू शकतात. चांगल्या प्रकारे होईल आणि कसं आहे, आता मला खूप लोकं सांगतात, की शाळेमध्ये शिकवायला ये. मी स्वतः मी बालमनमध्ये शिकलो आहे. तर राजपूत सर म्हणून आहे. त्यांना मी स्वतः सांगितलं, की "मी एकदा सर डेमॉन्स्ट्रेशनला येऊ का?" "ये ना तू, तुझीच शाळा आहे, तुला कोण अडवणार आहे?" लहान मुलांना शिकवलं पण होतं. शिकली पण. नंतर काही पॅरेंट्सचे फोन पण आले, की "तुमच्यामुळे आमची मुलं आता घरी प्रयत्न करतायत." म्हटलं, "हां, हीच माझ्या कामाची पोचपावती." असं. बरोबर. कारण आपल्यामुळे जर आपली येणारी पिढी काही 2 गोष्टी चांगल्या शिकू शकल्या तर हं. अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्ही जे शिकवताय त्याचं स्वयं बापाचं रूप चांगल्या नवीन रूपामध्ये कसं आपण व्यक्त करू शकतो आपल्या हो. वह्यांमध्ये, आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या ड्रॉइंगच्या बुकमध्ये. हं. कारण आज सर्व हे हळू गायब होत चाललंय. हे खूप नाहीसं होत चाललं. म्हणजे कसं आहे, गणपतीची आवड आत्ताच्या यंग पिढीला किती आहे, माहीतच नाही कोणाला. गेमिंग झालंय. आजकाल ते काय तुझं रमीचे ॲप-बीप तो जो प्रकार आहे. सर्रास खेळताना दिसतात रे पोरं. खूप सरस. म्हणजे यंग मुलं मी बघतो ना जिथे, म्हणजे जिथे झोपडवस्ती आहे, तिथे छोटी-छोटी मुलं मोबाईल घेऊन असे बसलेले असतात. मी पण गेमर आहे. गेमिंग मी पण करतो. ॲज अ टाईमपास म्हणून करतो. बाकी काहीच नाही. त्याच्यातनं जो आता काही लोकांचा पॅरेंट्सच्या मोबाईलमधले पैसे गायब होतात, छोट्या हं, मुलांचे. हं. तर किती हानिकारक आहे.
पण ह्या बाकीच्या गोष्टी आहेत गणपतीबद्दलच्या, रामायण आहे, महाभारत आहे, ह्या गोष्टी पण सांगणं गरजेचं आहे ना. असं कधी झालंय का की कलाकार म्हणून जेव्हा आपण कुणाची वाट बघतो आणि तो कलाकार आपल्याला भेटच देत नाही, किंवा एका कलाकाराची तुम्ही खूप वाट बघताय, ते तुमचं गिफ्ट घेऊन, घेऊन मग असं काय किस्सा आहे का की कुठे घडलाय आणि तो व्यक्त होणं कसं गरजेचं? सांगू तुला, मला एक संध्याकाळच्या सुमारास फोन आलेला, जरा नाही का दुपारी फोन आलेला मित्राचा, की कोरेगावला यायचं तुला फिल्म सिटीला, कपिल सर मला भेटायला. बट ठीक आहे, चेतन म्हणून नाव त्याचं, त्याने हेल्प केलं. चिंचपुकीला राहतो तो. नाही येतो, पण थांबायची कॅपॅसिटी ठेवशील ना? ठेवीन. म्हटलं 1-1.5 तास थांबेल जास्तीत जास्त, 11-12 होईल तर मी निघून जाईन. बसलो आणि त्याने सांगितलं की 2 आर्टिस्ट अजून तिथे मोठे होते. मी सांगतो, आलिया भट होते आणि अर्जुन कपूर. 2 स्टेट्स नावाचा एक त्यांचा मूवी आलेला, त्याच्या प्रमोशनसाठी आलेले. तर मला माहिती आहे की कपिल शर्मा शोमध्ये गेलो की किती वेळ थांबावं लागेल. का शूट सुरू झालं, 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, आता काय. आणि माझ्यासोबत मित्र होता भरत म्हणून. अरे टाईम वगैरे कैसा जायगा घर पे. आणि तेव्हा मग ते 8 डेजचे होते. तर मला वाटलं आता एवढ्या रात्र झाली तर 8 घेणार नाही कोण. तर मग पहिले आम्ही गेलो अर्जुन सरांकडे. अर्जुन सरां ते उभे होते. सर असं असं इतने इतने दूर से आहे, आओ इधर आओ, क्या है बताओ. मी पटकन बघितलं, अरे ये तो गणपती बाप्पा है हमारे नाम पे. कितना देर वेट किया. त्यांना सांगितलं की एवढा वेळा. गेलो, फोटो वगैरे काढला. सॉरी यार हमारे वजह से लेट हो. नाही सर इट्स ओके. त्या रात्री 3-3:30 वाजता पण त्या माणसाने फोटो दिला. कुणी? अर्जुन कपूर. सेम वे आलिया भट. आलिया भट आजच्या तारखेला यंग जनरेशनमधली खूप मोठी हिरोईन आहे. तिने पण सेम ट्रीटमेंट की हमारे वैसे लेट हुआ. मग नंतर मला दुसऱ्या दिवशी फोन आले की आलिया भट म्हणजे मैंने आपका आर्ट घर पे लगाया वगैरे, ते सगळं मित्राने सांगितलं मला समजावून. आणि कपिल शर्माचं म्हणाल तर ते थोडंसं बॉडीगार्डने वगैरे ते अपोज केलेलं वगैरे, मग त्यांना समजवलं. तर कपिल शर्मा स्वतः व्हॅनिटीमधनं बाहेर आले. कौन है, कहाँ से आए बंदे, इतने दूर से आए तो तुम लोग ऐसे उसको रोकते कैसे हो वगैरे. त्यांनी आर्ट बघितलं, मग ते सगळे घेऊन वगैरे गेले. तर ते एक मोठ्या मुवमेंट्स आहेत माझ्यासाठी. आणि हे तुम्ही जे काम करताय, हे जे म्हणजे आपल्या बाप्पाला नावामध्ये तयार करताय, ह्या कलेला नेमकं म्हणतात काय? ह्याला म्हणतात बेसिकली अक्षर गणेश. अक्षरातनं तयार होणारा गणेश. गणपती किंवा गणेश म्हणा, अक्षर गणपती म्हणा किंवा अक्षर गणेश म्हणा, ओव्हरऑल ही कला झाली. ही फ्री हँड. कॅलिग्राफी वेगळी आणि अक्षर गणेश वेगळं असं. कॅलिग्राफीचाच हा पार्ट आहे. थोडूसा म्हणेन मी, एकदम 0.5% म्हणा. पण हाही फ्री हँड होतं. फ्री हँडमध्ये तुम्हाला मोकळं मिळतं ह्याच्यात. कॅलिग्राफीमध्ये थोडेसे रूल्स अँड रेग्युलेशन असतात. कॅलिग्राफीमध्ये फ्री हँड पण आहे, पण वेगळ्या पद्धतीतलं आहे. अक्षर गणेशमध्ये तुमचा गणपती झाला, गणपतीची मांडी, 2 मांड्या, हात, मुकुट असेल, त्या गोष्टी येतात. कॅलिग्राफीमध्ये तो प्रकार येतच नाही ना. अक्षर गणेश हे फ्री हँडमध्ये तुमचं तयार होतं. अक्षर गणेश हे आपण आपल्या पीसीवर लॅपटॉपवर नाही करू शकत का? हां, म्हणजे त्यासाठी स्पेशल सॉफ्टवेअर आहेत. जसं कोरलला मी सांगितलं, कोरल आहे, इलस्ट्रेटर आहे, फोटोशॉप आहे. जुन्या काळामध्ये पेंट म्हणून होतं, त्याच्यावरती पण लोकं करायचे. प्रयत्न केलेत बऱ्याच लोकांनी पेंटवरती पण करायला. पण सक्सेसफुल रेट काय असेल त्याचा? सक्सेसफुल रेट म्हणजे शार्पनेस म्हणशील तर इलस्ट्रेटर, थोडीशी मेहनत त्याच्यावरती करायची असेल तर कोरल, आणि खूप मेहनत करायची असेल तर पेंट. असं आहे. पण मग हे जे 2 वेगवेगळे डिझाईनला एकत्र करून जेव्हा आपण एक कला प्रेझेंट करतो लोकांसमोर, त्याचं नाव असं अक्षर गणेश तयार होतं. आणि ही कला किती जुनी आहे तरी, असं जर तू हे तर मी जेव्हा बघितली 2012ला, जसं मी सांगितलं नितीश भारती, जे आत्ताच्या तारखेला इंडियाला रिप्रेझेंट करतात ॲज अ सँड आर्टिस्ट म्हणून, इंडियाज गॉट टॅलेंट वगैरे ते येऊन केले. इवन तो तुम्ही आता संजय लीला बन्साळींचा जो लोगो आहे तो त्यांनी बनवलेला आहे. तो मी पाहिला होता. हंस वगैरे येतो, तो जो एस फिरतो, तो त्यांनी बनवलेला. तर त्या माणसाकडनं, ती व्यक्ती माझ्याच शाळेतली हे मला नंतर रिअलाईज झालं. आणि त्यात ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. सो मी हे काचकूच नाही केली की अरे छोट्या वयाने, तर मी सॉरी आर्टिस्ट आहे. आर्टिस्ट हा आर्टिस्ट असतो. तिथूनच मला शिकायचं आहे ना. शिकायसाठी तुला काही पाहिजे ते कर, पण तू शिक. असे तुम्ही खूप मोठमोठे नामचीन आर्टिस्टला भेटले. आता आमच्या टीममधले पण खूप जण आहेत जे अक्षय कुमारला फॉलो करतात, आणि त्या अक्षय कुमारला जेव्हा तुम्ही भेटलेले एवढ्या गर्दीमध्ये, तेव्हा ती काय सिच्युएशन होती किंवा काय वेळ होती ती? एक 2022ची गोष्ट आहे ही. त्यांचा जे आत्ता जो मूवी आला सरफिरा, त्याची शूटिंग चालू होती.
तर शूटिंगच्या वेळेला मला फक्त एक मैत्रीण आहे माझी मनाली म्हणून, तिचा फोन आला की असं असं आमच्या चाळीमध्ये शूटिंग चालू आहे, अक्षय कुमार आहे, तुझा ऑर्डर आला आहे, तू येशील का? म्हटलं किती आहे? म्हटलं कुर्ल्याला. म्हटलं तू कुठेही सांग, म्हटलं मी येतो. म्हटलं थांबावं लागेल, ठीक आहे येतो. आणि म्हणजे माझ्या डोक्यात कसं की स्टेज नेम त्याचं अक्षय कुमार आहे, ओरिजिनल नाव आहे त्याचं राजीव भाटिया. सो ही जर फिटनेस ॲटलीस्ट मग मला त्या माणसाला भेटायचंच आहे एनी हाव. कारण लहानपणापासून बाबांसोबत त्या व्यक्तीचे पिक्चर बघणं आणि त्याला आता समोर जाऊन बघणं हा खूप मोठा गॅप आहे. त्याला मी त्या 1.5 मिनटात ते समजवलं की मी असं असं करायचो. तो ज्या प्रकारे तो खुश झाला, इवन तो त्याचा जो बॉडीगार्ड असेल सर ते पण खुश झाले की पहिल्यांदा कोणीतरी असं काहीतरी नवीन आणून दिलं. जनरली स्केच वगैरे आणतात किंवा तुझं काय म्हणतात पेंटिंग्स आणतात. हे गणपती वगैरे फर्स्ट टाइम त्यांना बघायला मिळालं. म्हणजे हे सर्व खुश झाले तू ते. घेऊन गेलेला तेव्हा त्यांचे हावभाव पण वेगळं खूप वेगळे. त्यांनी बघितलं ॲक्च्युली क्राऊड होता सो त्यांना पटकन रिॲक्ट नाही करता आलं. पण त्यांनी तो फोटोज वगैरे कारण ते दोन्ही फ्रेम घेऊन गेले. आणि दोन्ही घेऊन गेले. दोन्ही घेऊन नंतर गेले. मग परत काय रिएक्शन असे काय त्यांची? नंतर त्यांच्या बॉडीगार्डचा मेसेज आलेला ना मला की खूप छान वाटलं सरांना, आवडलं वगैरे वगैरे. काय असेल तर मी तुम्हाला नक्की सांगतो. तर सांगा सर, मी आहे तुमच्यासाठी काम करायला. आणि एक कलाकार म्हणून जेव्हा आपण आपली कला जेव्हा लोकांसमोर अशी मांडतो आणि त्याची जेव्हा किंमत नाही भेटत, म्हणजे आता आपण आपलं पोटा पाण्याचा आपल्याला प्रपंच असल्यामुळे आपण आपल्या कलेबरोबर आपण ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. त्या ॲडजस्टनेसला जेव्हा समोरचा व्यक्ती जेव्हा ती कला जेव्हा विकत घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते पैसे किंवा ती किंमत त्या कलाकाराला भेटत नाही, तर त्याच्यावर काय प्रतिक्रिया असेल तुझी? कलाकाराला कलेची किंमत भेटलीच पाहिजे ना. भले ती किंमत थोडी का होईना पण भेटली पाहिजे. फ्री तर तुम्ही देऊच नाही शकत. मला फ्री कधी मी देईन जेव्हा त्याच्याकडे काहीच नाही आहे. एखादं आणि मी असं पण नाही की मी फ्री देत नाही. मी बऱ्याच लोकांना फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे, पण कोणाला? जे गरजू आहेत. अनाथ आश्रमातल्या म्हणजे मी कर्जतला एका शाळेत गेलो होतो, तिथे मुलं होती. त्यांच्या 75 ते 100 मुलांचे मी आर्ट केले होते. गेल्या वर्षी एक्झिबिशन होता. त्या एक्झिबिशनच्या वेळेला माझा असाच परफॉर्मन्स होता. माझा स्टॉल होता. लास्टच्या दिवशी माझा परफॉर्मन्स होता. जे 75 अनाथ जे काय म्हणतो आपण त्याला बेगर्स म्हणतो, त्या मुलांसाठी मी ते आर्ट फ्री ऑफ कॉस्ट दिले. एक अशोक कुर्मी सर आहेत, ते त्या मुलांना सांभाळतात. त्यांच्यासाठी मी ते आर्ट फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मला स्वतःला ते करायचं आहे. फ्री ऑफ कॉस्ट जे म्हणतात लोकं, तू फ्री नाही देत, तू फक्त सेलिब्रिटींना देतो, तुला फेम पाहिजे. सॉरी, त्यांनी ते कमवलं त्यांना मी देतो आहे. मला पण माझी ओळख बनवायची आहे ना, मला पण त्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि असं नाही की मी सेलिब्रिटीला देतो म्हणजे मी ह्यांना नाही देत. मला ह्या लोकांना पण द्यायचं आहे, ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना त्या गोष्टी माहिती नाही आहेत की हे काय असतं. आता माझं अपकमिंग आफ्टर गणपती किंवा ड्युरिंग गणपती किंवा दिवाळीमध्ये अशा काही शाळांमध्ये माझे उपक्रम आहेत जे मी करायचा प्रयत्न करतो. ते कधी इम्प्लिमेंट होतील तर बघू. पण मग असा एक प्रयत्न असला पाहिजे का की अक्षर गणपती किंवा अजून इतर कला महाराष्ट्रावर पोचवण्यासाठी अशी कुठली योजना किंवा असं कुठलं वाटचाल असं कलाकार म्हणून कोण प्रयत्न करताय का? माझा एक मित्र आहे म्हणजे समीर देशमुख, जो काय आहे तो, त्याने मध्यंतरी मला असं सुचवलं की अभि आपण सगळे आर्टिस्ट म्हणून आपण प्रत्येक गावात किंवा कुठे कुठे आपण प्रत्येक शहरात जाऊन हे करूया का ॲज अ टीम म्हणून. म्हटलं आपण करू शकतो, पण ह्याला रिस्पॉन्स कसा येईल, ह्याला निगेटिव्हली किती घेतील, पॉझिटिव्हली ते आपल्याला माहीत. आपण लोकांच्या डोक्याने विचार करायला गेलो तर ते आपल्या अंगाशी पण यायचं म्हटलं या गोष्टी. बरोबर. आणि प्रत्येकाचा बिझनेस वेगवेगळा सेटल्ड आहे. तो डोंबिवलीतला आहे, मी लालबाग परळचा आहे. त्याच्यानंतर पुण्याला योगेश दादा आहे फडके म्हणून. त्याच्यानंतर आनंद टेके म्हणून सर आहेत पुण्याला, जे सारसबागेत बसतात ते आहेत. चिपळूण आर्टिस्ट बरेच आहेत. एकत्र कसे येतील? प्रत्येकाला तेवढा टाईम मिळेल का? स्वतःचं लाईफ सोडून ह्या गोष्टीसाठी ते एकत्र येतील का? पोटपाण्याचा त्यांचा जो प्रश्न आहे तो सगळा सोडून येतील का? काही लोक जॉब करून हे करतात, काही लोक फुल टाईम हे करतात, बाकीच्या गोष्टी पण चालू असतात त्यांच्या. आणि असा कोण म्हणजे जो तुझ्या कलेला बघून नाही निस्वार्थपणे मदत करणारा किंवा असं तू मगाशी जसं व्यक्त केलंस की नेहमी प्रचिती बघून लोक आपल्याशी कनेक्ट बरोबर. कारण माझ्या आयुष्यात आहे ना, म्हणजे काही व्यक्ती अशा आहेत म्हणजे थँक्स टू बाप्पा की मला अशा आयुष्यात म्हणजे फेसबुक म्हणजे ओळख निर्माण झाली माझी. तर DY पाटीलला एक सर होते, राहुल सर म्हणून, राहुल गेटे म्हणून. त्यांनी मला विचारलं तुला साधारण किती खर्च येतो? म्हटलं सर 600-700 रुपये येतो. तू कसा अफोर्ड करतो? म्हटलं आईकडनं घेतो. तू स्वतः कमवत नाही का? म्हटलं नाही, मी जॉब करायचो एका ठिकाणी, तू सोडून दिलं. मग तू फ्रेमचा खर्च? म्हटलं ठीक आहे, तू ये
DY पाटीलला रितेश देशमुखचं आर्ट आहे आणि सलमानचं आणि वगैरे ते आर्ट आहे. ठीक आहे म्हटलं येतो. आर्ट दिलं रितेश सरांचं. ते जे सगळे सेलिब्रेशन वगैरे झालं, क्रिकेट लीगच्या मॅचेस होत्या सेलिब्रिटीचा, सगळं झालं वगैरे. आणि मला म्हणले बस, कसं आहेस, काय चाललं आहे, घरी कसे आहेत वगैरे सगळं विचारपूस केली. नंतर त्यांनी माझ्या हातात एक पाकिट दिलं, हे घे. सर हे काय? घे. घेतलं, घरी आलो, आईला बोललं हे घे, मला असं असं मिळालं. तर आईने उघडलं, त्याच्यामध्ये 25,000 रुपये होते. अरे बाप, एवढी मोठी अमाऊंट. म्हटलं त्यांना लगेच मी फोन केला. म्हटलं सर तुम्ही पैसे एवढे पैसे का पाठवले? अरे तुला फ्रेमला खर्च येतो ना, माझ्याकडनं तुला एक छोटीशी भेट म्हणून मी तुला हे दिलं. तू स्ट्रगल केलंस ना खूप लाईफमध्ये, माझ्याकडनं छोटीशी ही भेट. हे असे माणसं लाईफमध्ये भेटणं खूप महत्त्वाचं होतं. मी काय त्यांच्याकडनं मागितले नव्हते, त्यांनी स्वतःहून दिले. असं नशीबवान लागतं ना अशी माणसं भेटायला. एक कलाकार म्हणून नेहमी कुणाचा ना कुणाचा आधार लागतोच. बरोबर. आणि आधार, ज्या कलाकाराला आधार नसतो किंवा जो कलाकार बिना आधाराचा प्रयत्न करत असतो, तो खूप लवकर खचला जातो, खूप लवकर दाबला जातो. कारण तो त्याच्या परीने प्रयत्न करत असतो, बरोबर, पण तेवढा हातभार, तेवढी मदत भेटत नाही लोकांची. लोकांकडे तेवढा टाइम पण नाही कुठल्या कलाकाराला पटकन मोठं करायचं आणि पटकन खाली पाडायचं. तर असं तुम्हाला आधार आहे म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी लोकांचा भेटत गेला. मित्रांचा आधार म्हणा, जसं राहुल सरांचा आधार मिळाला, प्रणयचा आधार होता मित्र. आणि एक असा एक व्यक्ती आहे जो आयुष्यात, जो मी टेन्शनमध्ये असला ना की तो मला हसवत असतो. जो जसा मी रात्री जेवण झालं की आम्ही खाली चक्कर मारायला जातो, मला चालायची सवय आहे, मला गाडी हा प्रकार पटत नाही, मी चालतो जनरली. भरत म्हणून नावाचा माझा मित्र आहे, जो आम्ही आमच्या कट्टरती नुसता हसवायचा प्रयत्न करतो. काय टेन्शन लेत आहे तू, पण तो हा ॲक्च्युली गुजराती, पण त्याचं मराठी म्हणशील तर तो असं बोलणार नाही की हा गुजराती, एवढा तो छान मराठी बोलतो. तो हसवायचा प्रयत्न करतो. टेन्शन फ्री ठेवणं एखाद्या मित्राला हे कसं असावं, तर तो माणूस आहे, फक्त हसवणं असं. आणि ह्या क्षेत्रामध्ये जर एखाद्याला काम करायचं झालं तर त्यांनी कुठले असे पेन टूल्स असतात किंवा असे ब्रश असतात किंवा अशा कुठल्या वस्तू असतात किंवा असे कुठले स्केच पेपर असतात जे वापरल्याने तो व्यक्ती ह्या क्षेत्रात उतरून काम करण्याचा प्रयत्न किंवा शिकण्याचा प्रयत्न करू शकतो? असं शिकायसाठी कसं आहे, आता जनरली प्रिंटिंग पेपर तुमचा व्हाईट असतो, थोडासा ग्रे स्टोन असतो त्याला, एक तो पेपर आहे. एक जनरल तुमचा ड्रॉइंग पेपर आहे. सो त्याच्यावरती तुम्हाला टेक्स्चर कसे हवेत, जेव्हा तुम्ही स्ट्रोक काढणार, मार्कर्स असतात ते कट मार्कर असतात कॅलिग्राफीचे. एक कट मार्कर असतो आणि एक बोल्ड मार्कर असतो जो गोल असतो, जो काढला की नॉर्मल जसं लिहितो आपण तसं येतो. आणि पेंटिंगसाठी म्हणा किंवा बॅकग्राऊंडसाठी म्हणा, हा तुमचे पेस्टल कलर असतात ते, आणि एक सॉफ्ट पेस्टलचा प्रकार नवीन चालू झाला आहे. सॉफ्ट पेस्ट ॲक्च्युली जुना, तो इन्व्हेंट आता हळूहळू लोकांसमोर यायला लागला आहे. जेणेकरून तुम्ही एक तो स्ट्रोक फक्त असं स्लाईड केलं ना, त्याला स्प्रेड केलं तर तो ग्रेडियंट तयार होतो बॅकग्राऊंड. सो तो एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडला मग कलर करायची गरज नाही पडत. ज्या पायाला जे आपण येल्लो स्पेशली मारतो ते करायची गरज नाही पडत, बॅकग्राऊंड ऑटोमॅटिकली तुमचा तयार होतो. तो एक प्रकार आहे. आणि बाकी पेंट मोडमध्ये तुमचा पेंट ब्रश आता नवीन इन्व्हेंट झालं आहे, मार्कर्सच्या ऐवजी थोडंसं पेंट ब्रशसारखा तो प्रकार येतो. जसं तुम्ही वॉटर कलर यूज करता तसा तो फील आहे, जो सुकतो पटकन आणि टाईम कमी घेतो. सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न होता, मी तुमच्या इंस्टाच्या फीडमध्ये खूप मोठं कॅलिग्राफीमध्ये तुम्ही बाप्पाचं एक मंत्र लिहित होता, आठवलं? गेल्या वर्षीच्या एक्झिबिशनमध्ये. हां, तर मग ते कसं म्हणजे कसं कनेक्ट झालं आणि कसं काय करायचा विचाराने तुम्ही तेवढ्या मोठ्या कॅलिग्राफी? ॲक्च्युली तो मंत्र मी नव्हता लिहिला, आता एक मित्र होता रितेश देवरुखकर म्हणून, त्याने लिहिला होता. तो मला बोलला की अभि तुम्हाला हेल्प कर म्हणे. ठीक आहे हेल्प करतो म्हणून. मित्र होता ना शेवटी, हेल्प केली तिथे. तो बोलला मला की कसं करायचं, हां त्याचं डायरेक्शन म्हण किंवा त्याचं तुम्हाला बोलला की मला अभि सजेशन दे की कुठे कुठे काय करूया आपण. त्याप्रमाणे आम्ही ते केलं होतं लास्ट इयर. ती एवढ्या मोठ्या, तो खूप मोठा पेपर होता ॲक्च्युली, शीट होती ती. त्या शीटवरती तो ऑन दी स्पॉट त्या लोकांसमोर ते करणं ते खूप मोठं काम होतं. मग आता असे अनेक मोठमोठी कामं तर तुम्ही केलीच आहेत, अजून पण करायची इच्छा आहे. पण ती कशा रीते पार पाडणार, पण काय करून काय कशारित्या म्हणजे आता बघू ना कसं कोण अप्रोच होतं. कारण मला बरेचसे संकल्प आहेत माझे जे शाळेतल्या मुलांसाठी करायचे. शाळेतल्या मुलांना गणपतीची आवड जेवढी निर्माण होईल तेवढं चांगलं.
गेमिंगच्या दुनियेतनं, रमी सर्कलच्या दुनियेतनं बाहेर येऊन छोट्या मुलांनी ह्या गणपती, महाभारत, रामायण, लोकमान्य टिळक ह्यांचा अभ्यास करून पुढे जाणं हे माझ्यासाठी पहिलं प्राधान्य असेल. पण मग आता जर नवीन मुलांना जर काय शिकवायचं झालं किंवा लहान मुलांना जर काय शिकवायचं झालं तर सर्वात पहिले आपली परंपरा आणि संस्कृती शिकवणं गरजेचं आहे. ऑब्विसली. आणि अक्षर गणपती हा एक वेगळा ट्रेंड म्हणू शकतो किंवा एक Art वेगळी form कला आहे. म्हणू शकतो किंवा एक वेगळा आर्ट म्हणू शकतो. हे असं शिकवणं खूप गरजेचं आहे. शिकवणं गरजेचं म्हणजे त्यांना त्या गोष्टीची आवड, बेसिकली ड्रॉइंगची आवड, हस्तलिखित. आम्ही शाळेमध्ये हस्तलिखितं लिहायचो. आम्ही लिहायचो ना, आम्ही ड्रॉइंगला असायचो, लिहिणारे वेगळे. पण त्या आवड निर्माण होणं हे तुमचं पहिल्यापासून किंवा तुमच्या पॅरेंट्सपासून तयार झालं पाहिजे. पालक मुलांना काय सांगतायत ड्रॉइंगबद्दल म्हणा किंवा कुठच्याही बाबतीत, मोबाईलने खूप म्हणजे घात करून ठेवलेला छोट्या मुलांचा ॲक्च्युली प्रकार बघायला गेला तर. मग तिथून त्यांना बाहेर काढून ह्या सगळ्या गोष्टी शिकवणं, नवीन कला समोरच्याला समजावणं की हे असं नाही, असं असतं, अक्षरातनं पण गणपती तयार होतात, ती समज देण्याची गरजेची आत्ता काळाची गरज ती आहे सध्या. सोशल मीडियावर किती ताकद असेल खूप आहे, अक्षर गणपती या खूप आहे, प्लॅटफॉर्मसाठी? खूप आहे. म्हणजे फेसबुकने जे दिलं आहे ना मला ज्या माझ्या स्ट्रगल टाईममध्ये, ते खूप होतं. इन्स्टा वगैरे तर आत्ता आलेलं आहे. आता काय, 15 सेकंडची रील बघतात, आवडली टिक करतं फॉलो. फेसबुकला तुम्हाला थांबून ते बघावं लागायचं. हा जो फरक आहे ना दोघांमधला, सोशल मीडियामध्ये फेसबुकचा आता जो अल्गोरिदमचा जो प्रकार आहे तो खाली झाला आहे काय वर झाला आहे त्यांचा नो. पण मला जेवढं माहिती आहे तेवढं फेसबुकला खूप महत्त्व होतं त्या काळात, जिथून आम्ही ग्रो झालो. मला ओळख फेसबुकमुळेच मिळाली. इन्स्टाला मी तेवढं महत्त्व नाही देत, पण फेसबुकला माझं होतं. पण आजच्या जागेला ट्रेंड प्रमाणे तुम्हाला जावं लागतं. बरोबर बोलले. ते खूप चांगलं झालं आपला. आपण खूप चांगल्यारीत्या आज बोललो, चांगल्यारीत्या आज मी आपण फर्स्ट टाइम एवढा सगळं मनमोकळेपणाने बोललो. जसं तुमच्या शोचं नाव आहे दिलखुलास, एकदम मन मोकळं केलं आणि मी बोललो. आमचा हेतूच तो असतो की खरं म्हणजे अडकून बोलणं, कम्फर्टेबल राहून बोलणं, गप्पा मारणं. पॉडकास्ट हा फक्त एक कारण असतं, मेन मुद्दा असतो तो जरिया आहे फक्त. आणि हे जे आता मी जसं तुझ्याशी बोलतोय, असं वाटतं की मी माझ्या कुठच्या एका शाळेतल्या कॉलेजच्या मित्रासोबत बोलतोय, कट्ट्यावरती बसलोय मी माझ्या, असं. आमचा मुद्दा तो, हेतू तोच आहे की लोकांना गप्पेमार्फत, एका गप्पामार्फत चांगलं काहीतरी सांगून जाणं. आणि तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या आयुष्यात काय बदल करू शकता करा, प्रयत्न करा असंच, की आपण आपली संस्कृती कशा जपू शकतो. आज तुम्हाला ह्या पॉडकास्टमधून, ह्या गप्पेमधून एक विषय समजला असेल की अक्षर गणपती ही कला काय आहे, कशापासून निर्माण झाली, कशी झाली, किती नवीन नवीन लोकांना भेटण्यात आले. अभिषेक सरांनी जसं सांगितलं, ह्या कलेमार्फत आपण काहीतरी बनू शकतो. जर ठरवलं, ध्येय निर्माण झाला, ध्येय करण्याचा प्रयत्न केला तर त्या कलेपर्यंत तुम्ही पोचू शकता. त्या कलेचा अभ्यास केला तर तुम्ही त्या कलेपर्यंत जाऊही शकता. ते कला तुम्ही स्वतःमध्ये हे करू शकता, निर्माण करू शकता. पण ती कला छोटी नाही, छोटी समजू नका. ती कला आपली संस्कृती आहे. हे समजून आपल्या प्रत्येक कलाकाराला साथ द्या, मदत करा आणि अभिषेक सरांना फॉलो करा. अभिषेक चिटणीस करून त्यांचा इन्स्टा आय डी आहे, फेसबुकलाही तेच आहे, आणि त्यांचं जर यूट्यूब आय डी असेल तर ते सांगतीलच. पण त्यांना एक कलाकार म्हणून मी पण तेवढंच सांगू शकतो, छोटे मोठे कलाकार नसतात. कला ही कलाकाराची असते, ती त्याची जपतोय तो, त्याला मदत करा, त्याचं सर्व करा. धन्यवाद एवढी आपण माझी स्तुती केल्याबद्दल. पण माझं कसं आहे, माझ्या आयुष्यामध्ये मी कुठेही जातो. आता मी फर्स्ट टाईम, पॉडकास्ट हा माझ्यासाठी नवीन प्रकार आहे. मी एवढं कधी मनमोकळेपणाने बोललो नव्हतो ना, कधी पुढे बोलू शकेन मे बी, माहीत नाही. तू माझ्याकडनं मला बोलतं करून घेतलंस. मी जनरली आहे असंच, मी स्पष्ट बोलणार आहे वगैरे, सगळं ठीक आहे. पण हा जो प्लॅटफॉर्म दिलास ना, इथे त्या व्यक्तींची पण नावं आली जी आयुष्यात मी कधी घेतली नव्हती. ते थोडेसे गुपित ठेवले त्या लोकांना. आज त्या व्यक्ती लोकांसमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला की बाबा कल्पेशचं नाव असेल, भरतचं असेल, बाकीच्या गोष्टी आहेत. आणि एक स्पेशल मेन्शन म्हणजे हे बोललं नाही पाहिजे, पण एक शेवटी कसं आहे, यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. बरोबर. ती माझी बायको आहे, माझी आई पण आहे, आणि माझी आता मुलगी आहे जी मला आता फॉलो करते स्वतः, की बाबा मला पण हे शिकायचं आहे, तू जे करतोस ते मला पण हे बघायचं आहे. आत्ता जो एक्झिबिशन झालं माझं, तिथे माझी मुलगी पण, म्हणजे जी मी नावं लिहितो, जेव्हा कोणी एखादं येतं, तुमचं नाव सांगा, ते लिहा,
ती मुलगी स्वतः माझी बुक घेऊन बसली होती की तुमचं नाव सांगा, मग हे बरोबर आहे का. तो तिची आवड ही स्वतःहून निर्माण झालेली आहे, तिला बघून बघून. अशी आवड निर्माण व्हायला लकी, म्हणजे मी स्वतःकडे बोललो की मला लकी आहे की मला ही फॅमिली मला मिळाली. म्हणजे बरोबर बोलले, कारण आपल्या घरात आपले वडील जे काम करत असतील मुलगा ते काम नाही करत किंवा मुलगी ते काम नाही करत, पण तुमची मुलगीला ती आवड निर्माण होते ही लय मोठी गोष्ट हो आहे. काय. मग ती शिकते पण आता, ते आताशी 4थीला आहे. ड्रॉइंग पण करते, संध्याकाळीतली ह्याला ॲथलेटिक्सला जाते, स्वराव शिबिरला, ह्याला समर्थ व्यायाम मंदिरला. आणि मग सकाळी शाळा करते ती, नंतर धकून बागून 9:30 वाजता येणार, जेवणार, थोडंसं टी व्ही बघेल, सकाळी उठून परत अभ्यास. ह्या सगळ्या तिला वेळ देता नाही येत मला, मी तिला वेळ देत नाही, ती मला वेळ देत नाही. कधी कधी सगळं मिसमॅच होऊन जातं. बरोबर. आणि जेव्हा माझा टायमिंग असतो तिला वेळ द्यायचा, तेव्हा ती कुठेतरी गेलेली असते, आईसोबत जाते किंवा कोणासोबत पण. अशा छोट्या मोठ्या ते थोडंसं होत राहतं, मिसबॅलन्स टायमिंगचा इश्यू असतो. बरोबर. थोडीशी खंत राहते मला की मी एकदा बोललो पण होतो होममिस्टरच्या एपिसोडला की मला टाईम द्यायचा आहे, जो टाईम देता येत नाही. काही मेजर कारणं पण आहेत ज्या कधीच कोणाला मी सांगितलं नाही. खूप मेजर कारणं आहेत जी मी बोलत नाही सहसा, त्या मी स्वतःकडेच ठेवले आहेत. पण ज्या दिवशी मी तो टाईम देईन ना, तो खूप गोल्डन टाईम असेल. तसा टाईम मी कोणाला देऊ नाही शकत नंतर. नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करा, कारण आज सर्व काय सुख आहे पण फॅमिलीचं सुख खूप नाही, ते सुख आहे ते म्हणजे खूप मोठं आहे. त्यांच्यासोबत माझी परदेशात गेलेली पहिली कला माझ्या बायकोमुळेच होती. ऑस्ट्रेलियाला जी पहिली कला गेली, तिच्या बाजूची नेबर होती, तिला पाहिजे होतं, तर तिने तिथून अक्षय म्हणून एक मुलगा आहे, अक्षय भोसले, त्याने पाठवलेलं स्वित्झर्लंडला. असं आहेत छोट्या मोठ्या गोष्टी, म्हणजे पटापट त्या होत राहतात ना, कळत नाही कोणाचं कसं काय असतं, कोणी कुठून हेल्प केली आहे मला. खूप आयुष्यात बरेच मित्र आले, बरेच गेले, काहींना हेल्प केली, काहींनी मला हेल्प केली, काहींनी ऋण फिरले, काहींचे ऋण मी फिरले. पण ही जर्नी अशीच चालू राहिली. खूप आनंद झाला सर तुमच्याशी बोलून. थँक्यू. तुम्ही आमच्या दिलखुलासच्या पॉडकास्टला म्हणजे गप्पाला तुम्ही कनेक्ट झाला, त्यासाठी संपूर्ण दिलखुलासची टीम तुमचं मनापासून आभार मानते. आणि कधीही एक कलाकार म्हणून किंवा कधीही एक मैत्रीचा आधार म्हणून तुम्ही जेव्हाही दिलखुलासला कधीही तुम्ही फोन किंवा मेसेज किंवा कसेही कनेक्ट झालात, आम्ही नक्की तुम्हाला आमच्या परीने जी मदत होऊ शकते ते आम्ही करू शकतो सर. नक्की. धन्यवाद. कसं आहे सर की तुम्ही मला आज जे बोलकं केलं, माझ्या मित्रांची मी नावं कधी घेऊ शकलो नव्हतो कुठच्या इंटरव्ह्यूमध्ये. सो आज मला ती घ्यायची संधी दिलीत. एवढा छान आज आपलं संभाषण झालं किंवा जे काही कॉन्व्हर्सेशन असेल ते, त्यासाठी मी तुमचा ऋणी राहीन. पण माझं एक आहे लाईफचं धोरण की मी कुठल्याही ठिकाणी जाताना फर्स्ट टाईम मी रिकाम्या हाताने कधीच नाही जात. सो मी तुम्हाला काहीतरी आज देऊ इच्छितो. एक छोटीशी भेट आहे माझ्याकडनं तुम्हाला. तुमच्या पॉडकास्टचं जे नाव आहे दिलखुलास गप्पा, सो ते बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये जो इनोव्हेशन आहे की हा गणपती आहे, गप्पा इथे लिहिलेलं आहे, पण हा जो उंदीर आहे आणि हा जो माईक आहे, जे तुमच्या बरोबर हे थीम आर्ट आहे, जे तुम्हाला मी समजायचे समजावत होतो. हां, म्हणजे तुम्ही जे विचार मांडलेले थोड्या वेळापूर्वी ते हेच होतं की थीम आर्टमध्ये सर्वांमध्ये कसं तुम्ही शो आउट करू शकता स्वतःला. बरोबर. एखाद्या ठिकाणाला रिप्रेझेंट आपल्याला करायचं तर ते कसं असू शकतं, ते असं. खूप सुंदररित्या झालंय हो दिलखुलास गप्पा. धन्यवाद सर, तुमचं मनापासून आभार.